महाराजांच्या शुभहस्ते भगवान गोपालकृष्णांची पूजा संपन्न होते. गोपालकृष्णांना पुष्पहार अर्पण होतोय. छप्पन्न भोग नैवेद्यही गोपालकृष्णांना अर्पण होत आहेत. ग्रंथपूजा संपन्न होते. सौ योगिनी आणि श्री श्रीकांत नगरकर यांच्या शुभहस्ते ही ग्रंथपूजा होते. आणि यानंतर निरूपण कथेला प्रारंभ होतोय. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री शुक महर्षि महाराज की जय. सब संतन की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम भगवते हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय.
भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवतासारख्या एका महान ग्रंथामध्ये अवगाहित होण्यासाठी सुस्नात होण्यासाठी आपल्या प्रपंचातल्या अनेक कार्यांना दूर ठेवून या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक रीतीने उपस्थित राहणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची सद्गुरुनाथांची जगदंबेची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला अतिशय प्रिय आहे असं सद्धर्माचरण आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठ असे कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसले सर्वांबद्दल आदर व्यक्त करतो। विशेष उपस्थिती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक मुलांना घडवलं
आणि उत्तमोत्तम घनपाठी तयार केले, ज्यांचं जीवन एखाद्या ऋषीसारखं आम्हा मुलांना प्रतीत होतं, असे वेदमूर्ती श्री मुरवणे गुरुजी आज आपल्या कथेमध्ये उपस्थित आहेत. त्यांना सगळ्यांच्या तर्फे अभिवादन करतो. त्यांच्या पूर्ण टीमलाच नमस्कार करतो. आपल्या या कथेला लाभलेले सचिन गुरुजी, पित्रे गुरुजी, उदय गुरुजी या सगळ्यांना नमस्कार करतो. मार्गदर्शन करणारे प्रकाश करंदीकर गुरुजी यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. मी ज्यांना भावाप्रमाणे मानतो, सोलापूरहून आलेले माझे अत्यंत प्रिय मित्र श्री गंगाधर पटवर्धन, त्यांनी खूप काळजी घेतली माझी आणि आमच्या टीमची. 2 वेळा त्यांनीच कथा सोलापूरला आयोजित केली होती. ती कथा आज आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळू शकते, सोलापूरच्या चॅनेलला. त्यांनाही नमस्कार करतो, दोघांनाही, आणि कथेला आरंभ करतो. श्रोते हो, मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर त्या देहाच्या आतल्या जीवानी काही करावं असं ऋषीमुनींनी, विचारवंतांनी खूप प्रयोगांती सांगितलेलं आहे. इतर प्राण्यांकरता कुठलीही घटना नाही, ते तसेच वागणार आहेत. राज्यघटना ज्याला म्हणतात, संविधान नाही, पण माणसाने कसं वागावं? मना सज्जना भक्ती पंथे जिजावे. माणसाकरता, माणसाच्या देहाच्या आतल्या मनाला आहे हा उपदेश. कुत्र्याच्या आतमध्ये मन आहेच ना, सगळ्या इतर प्राण्यांच्या मध्ये मन आहे, पण त्या मनाला उपदेश नाही. ज्या मनाला उपदेश आहे ते मन या देहाच्या आतलं आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी आपल्याला काय कर आणि काय करू नको, जसं वेद 2 भाषेमध्ये बोलतो, विधी आणि निषेध प्रामुख्यानं, डूज अँड डोंट्स. पण ते अतिशय सोपं करून संतांनी पुराणांच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणावरती बिंबवलं, आणि यासाठी त्यांनी कथांचा उपयोग केला. ब्रह्मसूत्र लिहिणारे वेदव्यास कथाकथन तत्पर होते. ब्रह्मसूत्रानंतर काय लिहायची गरज आहे हो? सगळं संपलं ना, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, संपला विषय. पण हे सगळ्यांना प्राप्त झालं पाहिजे ना. मी जो आनंद घेतोय तो ज्याला काही कळत नाही, ज्याची शास्त्रीय परिभाषा नाही परिपक्व झाली, त्यालाही कळलं पाहिजे. हा संतांच्या अंतःकरणातला तळमळीचा भाव आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी, तुकोबा म्हणाले. मी जो आनंद घेतोय तो सगळ्यांनी घेतला पाहिजे, असं फक्त संतांना वाटतं. बरं, कुठल्याही मंत्र्याला असं वाटणार नाही माझ्याऐवजी तुम्ही मुख्यमंत्री व्हा, किंवा कोणालाही. मी टीका करायची म्हणून बोलत नाही, कुणाला वाटणार नाही, फक्त संतांना वाटतं. ब्रह्म नावाचा जो काही मी आनंद घेतोय, ब्रह्मानंद घेतोय, तो आनंद सगळ्यांनी घ्या, असं फक्त ज्ञानोबा तुकोबांना वाटतं, संतांना वाटतं. आणि मला जो आनंद मिळतोय तो तुम्हाला मिळण्याकरता तुम्ही काय करा? तुमचं काम नीट करा. कर्म आणि चित्तशुद्ध्यर्थम. नुसतं कर्म करून भागणार नाहीये, म्हणून ऐकाग्र्यार्थम उपासना. उपासना म्हणजे आपल्या मनाला एकदिक करणं. एक गणपती, मारुती, सगुण किंवा काय जो असेल तो उपासनेचा प्रकार, त्यामध्ये तुम्ही एकदिक व्हा, एकच दिशेने जा. एकाग्रता, एकाग्र्यार्थम उपासना. आणि मोक्षार्थम ब्रह्मविज्ञानम इति वेदांत डिंडिमहा. खूप विचारपूर्वक आपले ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. उगाच वाटलं पांढऱ्यावर काळं करायचं, ट ला ट, री ला री, आणि जन म्हणे काव्य करणारी, अशी काव्य छापणारी आपली पूर्वज मंडळी नव्हती. हे सगळे ऋषीमुनी इतके महान आहेत अहो, त्या महानतेची मर्यादा आपल्याला करता येणार नाही. किती महान असतील वेदव्यास. वेदांचं फायलिंग करणारे, एका वेदाचं 4 गोष्टीत विभाजन करणारे, काय असेल हो वेदव्यासांचं हे. 5 शास्त्र लिहून झाली होती, त्याचं 6वं उत्तर म्हणून उत्तर मीमांसा लिहिणारे, 6 शास्त्र आपल्या समोर आणून ठेवणारे वेदव्यास कसे असतील. 18 पुराणं, 18 उपपुराणं सांगून आपल्याला सगळ्या अर्थानं सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंतचा सगळा काळ ग्रंथांमधून सांगितला, आणि तो आजच्या विज्ञानाशी खूप जुळतोय. कसे असतील वेदव्यास. मला कधी कधी असं प्रवचन करताना किंवा अभ्यास करताना वाटतं,
अहो देवाचं दर्शन व्हायचं जाऊ द्यात, व्यासांचं दर्शन केव्हा तरी लांबनं व्हावं, लांबनं. आणि ते चिरंजीव आहेत ना, लांबून त्यांना पाहायला मिळावं. हेच का ते व्यास? व्यास याचा अर्थ आपण भूमितीमध्ये काय घेतो? जन मध्यबिंदूतून परीघ साधला, परिघाचा आवाका कळला, संपूर्ण वर्तुळाचा आवाका ज्या रेषेला कळलेला असतो ना त्याला व्यास म्हणतो आपण. अर्धी असेल तर त्रिज्या. आमच्या जीवनात नुसती मज्जा म्हणाले. कसे असतील विचार करून ठेवावा याचा. नुसतं रुटीन म्हणून ग्रंथ सांगू ऐकू नका. रुटीन म्हणून पाहिजेच आहे काही गोष्टी, पण काही गोष्टी आपली प्रगती झाली पाहिजे याकरता ऐकाव्यात. आणि असं वेदव्यास कृष्ण लीलांमध्ये रमलेत. सुखदेव इतके महान आहेत, पण अत्रापि ते म्हणाले असं असलं तरी सुद्धा परितिष्ठितो नैर्गुण्येपी उत्तम श्लोक लीलया गृहीत चेता राजर्षे आख्यानम यदधीतवान. निर्गुणामध्ये रमणारे, अखंड समाधी लावून बसणारे. पण मला कृष्णलीला आवडतात असं स्वतः शुकदेव सांगतात. चला त्या कृष्णलीलांना आरंभ करूया, पण तत्पूर्वी एकदा मथुरेत एक चक्कर मारून येऊया. कारण असं आहे, मथुरेत जाऊन आल्याशिवाय जर आपण गोकुळात कृष्णाला लोणी खाऊ घातलं तर ते त्यांनाच आवडणार नाही. पण तसा अध्यायच तिथे आलाय की ज्या वेळेला वसुदेवानी ती नंदाची यशोदेची मुलगी परत नेली, कन्या ती, आणि तुरुंगामध्ये तो आतमध्ये गेला, परत बंधनं निर्माण झाली. मायेचा स्वीकार केला की बंधनं निर्माण होतात म्हणाले. आणि ती बंधनं निर्माण झाल्यानंतर आत्तापर्यंत 6 मुलांच्या वेळेला कंसाला कोणीतरी सांगायला गेलं होतं, झाला बरं का मुलगा या ना, झाला बरं का मुलगा. आणि मग 10-12 दिवसांनी तो आणून नावं ठेवलीत त्यांची, आणि 12 दिवसांनी तो आणून अर्पण केला. मग कंसाने त्यांना मारून टाकले. असं आत्तापर्यंत झालं होतं. पण आता मात्र कंसाला निरोप द्यावा लागला नाही, कारण तिनं तुरुंगामध्ये पहिला जो काय रडण्याचा आवाज असतो तो झाला, तो इतका मोठा झाला की तुरुंगदंड आणला. का हो म्हणे असं? म्हणे 6 वेळा तो मुलगा होता ना, आता ती मुलगी होती म्हणे. म्हणजे विनोद करतात ते काही काही भागवतकार, गमतीनं आपल्या समोर सांगतात ते. लक्षात घ्याल, परब्रह्म नावाची गोष्ट आहे ना, ती नाही कळत, माया कळते. कळते म्हणजे इंद्रिय गोचर झाल्यानंतर आपल्याला कळतं ना. असा त्याचा वेदांताचा अर्थ लावलाय त्याने. इंद्रियगोचर तत्व, इंद्रियांना डोळ्यामध्ये ताकदच नाही आत्मा पाहायची, कानामध्ये ताकदच नाही आत्म्याचा आवाज ऐकायची, आत्म्याला स्पर्श करायची ताकद आपल्या त्वचेमध्ये नाहीये हो. इंद्रियांचा जाऊ द्या, मनाचा सुद्धा आबाका नाहीये. बुद्धी सुद्धा त्याचा विचार करू शकत नाही. यो बुद्धे परत असतो 6. त्यामुळं आत्तापर्यंत नाही कळलं, पण आता तिनं जो टिया केला, धावत धावत आला आणि पटकन ते बालिका मांडीवरची अशी ओढून घेतली, खसकन ओढून घेतली आणि गरा 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 फिरून आपटणार. शुकदेव म्हणाले, राजा राजा म्हणतो, मुलगी असून कुणालाही, म्हणजे मुलगा असो मुलगी असो, कुणालाही ठार मारूच नाही अशा पद्धतीने, काय त्याचा गुन्हा आहे? पण आज त्याला काही वाईट वाटत नाही का? शुकदेव म्हणाले, मांजराला नैवेद्याची दया येते का? म्हणाले, नैवेद्याचं दही आहे ते खाऊ नये असं वाटतं का मांजराला? त्याला कळतच नाही. फक्त इंद्रिय गोचर, पशुतुल्य जीवन ज्यांचं असतं त्यांना संस्कार नसतात. आणि घर 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 फिरवून आपडणार. भल्या भल्या योग्यांना न सापडणारी सन्नाप्यसन्नाप्युभयात्मिकानु. आचार्य म्हणाले, कशी आहे जगदंबा? तिला सत म्हणावं तर सत नाही, आणि पण असत म्हणावं तर असत पण नाही. भिन्न म्हणावं ती परमात्म्यापेक्षा तर भिन्न नाही, आणि अभिन्न म्हणावं तर अभिन्न पण नाही. काय म्हणावं? सांगाप्यनंगाप्युभयात्मिकानु. उभय म्हणावं का? असत पण आहे सत पण आहे तसंही नाही म्हणता येत. वदतो व्याघात होतो ना, विरुद्ध बोलल्यासारखं होतं. म्हणून महद्भूता अनिर्वचनीय रूपा, जिच्याबद्दल काही बोलता येत नाही, फक्त कार्यानुमेया. विद्यारण्य स्वामी म्हणाले, कार्यावरून जिचा अंदाज करता येतो
अशी जगदंबा त्याच्या हातून मरायला आली होती काय? ती आली होती ती या दोघांना सोडवण्याकरता आली होती. मग देवी भागवतात अशी कथा आहे की आम्हाला तुरुंगातून सुटाई याच्या करताय, काय करू असा गर्गाचार्यांना वसुदेवानी प्रश्न विचारला. ते म्हणले देवी भागवत कर. तो म्हणला मी तुरुंगात आहे, मी काय करू? तुम्ही माझ्याकरता अनुष्ठान करा संकल्प करून. आणि मग त्यांनी ते अनुष्ठान केलं होतं आणि त्याचं फल द्यायला ती आली होती. आपल्याला माहिती असेल बॅरिस्टर सावरकर तुरुंगात होते. त्यांनी प्रश्न विचारला होता आपल्या आजीला की काय करू मी? त्यांनी सांगितलं कृष्ण ज्यांनी तुरुंगातून सुटले ते तू कर. आणि म्हणून ओम नमो भगवते वासुदेवायाचा बॅरिस्टर सावरकरांनी कोट्यावधी जप केल्याचा उल्लेख आहे. दुर्दैवानं आपण सावरकरांची राष्ट्रभक्तीची बाजू सांगतो पण त्यांची भक्तीची उपासनेची बाजू सांगत नाही. ती सांगितली गेली पाहिजे म्हणजे आपला राष्ट्रभक्त समाज सुद्धा कुठल्या तरी जपाच्या नादाला लागेल, कुठलं तरी काही नाम घेईल, त्याच्या पाठीची उपासना असेल ना. आणि म्हणून जगदंबा आली होती ती त्या दोघांना सोडवायला आली होती आणि एकदम हातातनं सुटली, एकदम सुटली. साबण वगैरे आंघोळ करताना सुटून खाली पडतो की नाही आपला, अशी कळाय कथा म्हणून सांगतो. एकदम सुटली आणि आकाशात गेली आणि वीज कडाडल्यासारखा कुडकुड 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 असा आवाज, जोरात आवाज झाला. घाबरला आणि वसुदेव आणि देवकी यांना मात्र जगदंबेचं 18 भुजांच्या जगदंबेचं दर्शन झालं. 18 भुजा माता की. याला ती दिसली नाही 18 फाले, याला 20 दिसली कारण डोळे चमकून गेले त्याचे. विषयांध व्यक्तींचे डोळे भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाहीत, नाही घेऊ शकला दर्शन, फक्त चमकला आणि असा झाला. काय काय आणि पुन्हा आकाशवाणी झाली. मजला आकाशास वधिसी, मजला आकाशास वधिसी, दुष्टात्वत्काळ भूमीवरी आहे, दुष्टात्वत्काळ भूमीवरी आहे. गोकुळी नांदत से रे, गोकुळी नांदत से रे, वधिल तुला तो असत्य कधी नोहे. राम रामा रामा हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघुत्तमा, रामा 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 हरे हरे, रामा. मला काय मारतोयस? तुला मारणारा योग्य ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि योग्य वेळेला तू मरणार आहेस. आणि कंसाला पश्चात्ताप झाल्याचा अध्याय आहे हा. त्याला इतकं वाईट वाटलं, अरे मग तो दुसरीकडे जन्माला येणार होता तर त्या दिवशी कशाला मीडियाने असा व्हॉट्सअपला दिलं? त्या दिवशी असं कशाला ऐकवलं की हिचा जो 8वा गर्भ आहे असं म्हटल्यामुळे मी त्या पोरांना मारत बसलो ना, चुकलो. अरे दुसरीकडेच जन्माला यायचा होता तो, म्हणजे मला मिसगाईड केलं हो, मला चुकीच्या मार्गाला नेलं या मीडियावाल्यांनी. आणि मग त्यांनी क्षमा मागितली, चरणावर मस्तक ठेवलं, डोळ्यात पाणी आलं त्याच्या, असं वर्णन आहे. क्षमध्वम मम दौरात्म्यम साधवो दीनवत्सलाः इति अश्रुमुखः. आणि वसुदेवानी त्याचं सांत्वन केलं, अरे होणार असतं ते होत असतं. माणसाला प्रेरणा जी होते, यल्लक्षतुम इच्छन्ति बुद्ध्या संयोजन्तितम, ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे असेल ना, रिझल्ट जसा पाहिजे असेल, निर्णय जसा पाहिजे असेल, तशी जगदंबा प्रेरणा देते. तू विसरून जा, मी विसरून जातो. म्हटलं पण मी चुकलो, चला माझ्या रथात बसा आणि तुम्हाला मी तुमच्या घरी, तुमच्या राजवाड्यामध्ये नेऊन सोडतो. एवढ्याकरता ती आली होती त्या दोघांना सोडवायला, कारण ते दोघं तुरुंगात आहेत. तो लोणी खाऊ शकेल का सांगा? कृष्ण आपल्याला शिकवतात, आई वडिलांना, ज्यांच्यावर आपल्यावर उपकार आहेत, आपले गुरुजन आहेत, त्यांना ते आनंदात आहेत का बघा आणि मग तुम्ही आनंदात, म्हणजे एन्जॉय ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, मग एन्जॉय करा. छोटी छोट्या गोष्टीत आपल्याला भागवत शिकवतं. आणि यानंतर स्वतः रथामध्ये त्यांना घातलं आणि नेऊन पोहोचवलं त्यांच्या घरी, त्यांच्या राजवाड्यामध्ये. आणि अशा प्रकारे वसुदेव देवकींच्यावरचं मोठं संकट दूर झालं. जरी दुःख होतं, यद्यपि तिला दुःख आहेच आहे,
दुखावलं गेलेलंच आहे अंतःकरण. याकरता कृष्णाने देवकीनं अवतार समाप्त करण्यापूर्वी, कृष्णाने अवतार समाप्त करण्यापूर्वी ही 6 मुलं परत आणून दिलीत तिला. आणि भागवतात तो उल्लेख आहे. कारण जखम झाली होती ना चित्ताला, ती जखम बरी झाली पाहिजे. जरी बरंच सुख झालं तरी पूर्वीचे वाईट वाटलेलं असतं ते असतंच. म्हणून यातनं बाहेर काढण्याकरता कृष्णाने अलौकिक असा चमत्कार केला. आणि ज्या वयाची ती 12 दिवसाची मुलं होती तशी 6 मुलं आणून तिच्या मांडीवर खेळवली आहेत. आणि तेव्हा ती वृद्धा होती, म्हणजे कृष्णाला तेव्हा नातवंड होती. त्यावेळेचं सांगतोय मी आपल्याला. हे काही पॉसिबल आहे, काही शक्य आहे कृष्णाना. यत्किंचित पौरुषम पुंसाम मेने कृष्णानुकंपितम म्हटलंय 89व्या अध्यायामध्ये. एवढंसं जरी आपल्याला काही जमलं, तुम्हाला मला बरं का, ते सुद्धा कृष्ण नावाचं जे तत्व आहे त्याच्या कृपेने जमलंय असं फक्त जाणा की झालं, एवढंच करायचंय. आणि आता कंसानं ठरवलं की सोडली म्हणजे सगळी वाईट कामं. आणि त्याचा संध्याकाळपर्यंत हा निर्णय टिकला, क्लबात जाईपर्यंत. आणि क्लबात जेव्हा त्या संध्याकाळच्या वेळेला सगळे मित्र भेटले, चाणूर भेटला, मुष्टिक भेटला, सगळे भेटले. आणि त्यांनी पुन्हा त्याला हुच्च्यावर घातला आणि सांगितलं, अरे काय तू असा वागतोस? कदाचित बाळाची अदलाबदल झालेली असू शकते रात्रीच्या वेळेला, आपलीच माणसं फितूर असू शकतात. त्याला सुचलं नाही, ते त्या मित्रांनी सुचवलं. म्हणून चांगलं जीवन जगायचं असेल तर पहिल्यांदा मित्र बदला. म्हणजे चांगले असेल तर बदलू नका. आपण जगामध्ये आपल्या मित्रांवरनं ओळखले जातो, लक्षात ठेवा. मित्र चांगले पाहिजेत. विठोबा अण्णा दप्तरदार म्हणून एक मोठे संत कवी होऊन गेले कराडला. त्यांनी म्हटले, मित्र असावा मग त्यासी विचार पुसावा, ज्यासी स्वहितची ठावे नाही तो दुसऱ्या सांगे काही, याचा विचार करून काही मित्र करावा मग त्यासी विचार पुसावा. वरी वरी जो का मित्रची दिसतो परी अंतरी कालकूट विषय भरला असतो, त्याचा विचार घ्याया बसतो तो कान फसावा. म्हणून मित्र मैत्रिणी आपल्या भोवतीचे जे लोक आहेत ना ते नेहमी आपल्यापेक्षा मोठे पाहिजेत, आपल्यापेक्षा महान पाहिजेत. हे वाक्य लक्षात ठेवा. मोठे म्हणजे वयाने नव्हे. समजा मी पहाटे 4ला उठतो, काय 5ला उठतो समजा, तर पहाटे 3:30ला उठणारा माझा मित्र पाहिजे. म्हणजे आयुष्यभर मला असं वाटतं मी त्या 3:30ला उठलं पाहिजे. त्याच्याशी स्पर्धा करतो ना आपण. दिवसभरात 4 पाकिटं संपवणारा असेल तर आपल्याला वाटतं आपण 8 पाकिटं संपवूया. क्षमा करा मला, मी गुरुजींसमोर जरा खाली उतरलो, पण अगदी स्पष्ट बोलणं माझं कर्तव्य आहे. मोबाईलचा किती संघ झालाय आज पोरांना. 24 तास आपले मोबाईल. परवा बघता पुण्यातच वाटतं, मला वाटतं घटना घडली. त्या मुलांचा हातातला मोबाईल काढून घेतला, शाळेतनं आल्या मोबाईल खेळत होता, काढून घेतला. इतका संतापला तो मुलगा की त्यानं क्रिकेटच्या बॅटनी आईच्या डोक्यात इतका मोठा आघात केला की ती बेशुद्ध पडली. बाई, पेपरला मोठी बातमी होती. आपण कोकणातली माणसं खूप अजून सुरक्षित आहात, पण सावधान राहायला पाहिजे. फक्त माणसांचा संघाचा मुद्दा नाही आहे, विचारांचा संघ, वस्तूंचा संघ, कशाचा संघ. आणि म्हणून मध्ये मध्ये कीर्तनाला जात जा. 4 तास मोबाईलपासून लावून राहू शकता की नाही बोला? एवढं तर सामर्थ्य आहे की नाही या कथेचं. मध्ये मध्ये जात चला कथेला आणि मुलांना घेऊन जात चला. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, आज तुम्हाला याचा अंदाज येणार नाही, पण मुलं जेव्हा मोठी होतील, त्यांची लग्न होतील, तेव्हा हे भागवत तेव्हा उपयोगी पडेल. ही ज्ञानेश्वरी, हा दासबोध तेव्हा उपयोगी पडेल. हे काही माझं प्रवचन जगावं म्हणून मी बोलत नाही आहे. काही वर्षांनी मी बंदही करीन, मलाही माहीत नाही त्यांनी काय ठरवलं. वैयक्तिक कुणाकरता मी हे बोलत नाही आहे, आपल्या पिढ्याच्या कल्याणाकरता मी बोलतोय. जे समर्थ बोलले ते मी बोलतोय. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. मनाची ओढ त्या मोबाईलकडे आहे, चित्रपटाकडे आहे, सिरियलकडे आहे, अमक्या खाण्यापिण्याकडे आहे किंवा काय सुखांकडे आहे, पण त्या तोडाव्यात. श्रवणी बैसावे आवडी, आवडीनं अध्यात्म श्रवणाला बसा. कुठलाही वक्ता येवो, प्रत्येक वक्त्याच्या तोंडाला एक वेगळी सरस्वतीची कृपा दिलेली असते भगवंतानी. पण कंटाळा आला तरी ऐकावं, तुलनात्मक ऐकू नये. यांनी त्याच्यापेक्षा चांगलं सांगितलं, त्यांनी ह्याच्यापेक्षा चांगलं सांगितलं, हे फारच गाणं म्हणतात हो, हे खूपच विनोद करतात हो, किंवा नाही करतो, नका विचार करू त्याचा. तुम्ही जाऊन मनापासून ऐका. गुलाबजाम खाताना हे बेसन लाडू सारखे का नाहीत असं म्हणता का कधी तुम्ही? बेसन लाडू खाताना हे रव्याच्या शिविरासारखा का नाही असं म्हणता का?
जेव्हा जो पदार्थ खाता त्यावेळेला तो पदार्थ त्या चवीचा असला म्हणजे शिऱ्यासारखा शिरा लागला म्हणजे पुरे. एवढाच पण विचार करतो की नाही आपण. असा विचार नेहमी करा. मी कशासाठी बोलतोय? संगती करता. आणि कंसानं जे चांगलं वागायचं ठरवलं होतं, देव खूप वेळा संधी देतो चांगलं वागण्याची, पण माणूस त्याचा तमोगुण त्याला पुन्हा तिकडेच घेऊन जातो स्वभावाकडे. याने पुन्हा त्याची टीम बसली आणि या पूतना नावाच्या ते आख्यान पहिल्यांदा येत आहे. पण मी आधी पूतनेने आरंभ करण्याआधी मी थोडा जन्मोत्सव कसा झाला याच्याबद्दल बोलतो. खूप सुंदर उत्सव. श्री शुक उवाच नंदस्त्वात्मजे उत्पन्ने जाताल्हादो महामनाः. इतका आनंद झालाय. आहूय विप्रान देवज्ञान स्नात शुची अलंकृतः. घरामध्ये काल बोललोय, परत मी आवृत्ती करतो. जेव्हा घरात आनंदाचा क्षण असतो किंवा दुःखाचा क्षण असतो त्यावेळेला वेदांना घरी बोलवा. म्हणजे वैदिकांना बोलवा. वेद नुसते कसं येणार? वेद ज्या शरीरात राहतात त्यांना बोलवा. सगळे मोठे लोक बरं का, अगदी आत्ता शिवाजी महाराजांपर्यंत सगळे लोक बघा, या लोकांना बोलवायचे. उत्सव म्हणजे गाणं बजावणं नव्हे केवळ, या नुसत्या लाईटच्या माळा लावून डण 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 स्पीकर लावणं नव्हे. तिथे वेदांचा घोष झाला पाहिजे. नृत्यही आहे, गायनही आहे, सगळं आहे, पण वेदांच्या आशीर्वादाने आरंभ करा. लग्नात वेदांचे आशीर्वाद घेतो की नाही आपण? एका हिंदी संतांनी फार छान सांगितलं, मला आज खूप आनंद होतोय आपल्या समोर बोलताना. तो संत म्हणाला, जहा वेद ना वहा वेदना. इतकं सुंदर की मला अजून काय पाहिजे? मध्ये 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 या गोष्टी कराव्यात असं त्यांनी लिहिलंय. वाचयित्वा म्हणजे स्वस्ती वाचन केलं त्यांनी. पुढे जात कर्मात्मस आत्मजस्य वै कारयामास विविध पितृदेवार्चनं तथा. नांदी श्राद्ध केलं, सगळं उत्तम, काही कमी म्हणून केलं नाही. नंदानी सगळं उत्तम केलं. धेनूनाम नियोते प्रादाद विप्रेभ्य समलंकृते. अलंकृत करून गायी दान दिल्या. आनंदात दान धर्म केला पाहिजे ना. लग्न कार्यात आपण दान धर्म करायचा असतो. म्हणून पूर्वी आहेर घ्यायचा, आहेर द्यायचा, भरभरून द्यायचा. आज कुठनं स्टाईल आली कोणास ठाऊक, आहेर घ्यायचा नाही. थोडं नकारात्मक बोलतोय असं वाटेल गुरुजी आपल्याला, पण मला हे सांगायचं कधी सांगणार नाही तर असं वाटतं. कधी असं करू नका. मुंजीत लग्नात भरभरून द्या. लाखो रुपये लोकांना देण्याकरता खर्च करा. मध्यंतरी खूप मोठे कीर्तनकार आहेत आपल्या महाराष्ट्रातले. कोरोना बरा झाला त्यावेळेला त्यांची माझी भेट झाली. ते म्हणले, बुवा काय सांगू, कोरोनामुळं लग्नाला माणसाला बोलवायला मर्यादा आहे हो, म्हणून ते पुण्यात आले होते बस्ता बांधायला. मुलाचं लग्न होतं त्यांच्या. किती साड्या घ्याव्यात? 50,000 साड्या त्यांनी लोकांना द्यायला घेतल्या. खूप मोठे महाराज आहेत. लोकांना अशाच वेळेला द्यायला पाहिजे ना. पत्रिका छापून घेतात ना, त्याच्यावर लिहितात आपली उपस्थिती हाच आहेर, आणि खाली लिहितात कृपया आहेर आणू नये. मग या दोन वाक्याचा एकत्र अर्थ केला तर तुम्ही येऊ नये असा अर्थ होतो. गायी दान दिल्या. बरं, तिलांद्रीन सप्तरत्न उघम शांत कंभार कौभांबरावृतान. तिळाचं दान केलं. बऱ्याच गोष्टींचं दान सांगितलंय, ती दानं केली. कारण का? त्यांनी सांगितलं, कालेन स्नान शौचाभ्याम संस्कारही तपते जया शुद्ध्यन्ते दानही संतुष्ट्या द्रव्याण्णात्मा आत्मविद्यया. कशाने काय शुद्ध होतं त्यांनी सांगितलं, तर भूमीही काळाने शुद्ध होते. बराच काळ काही पीक घेतलं नाही, आणि म्हणून सरकारने उपकार केलेत आपल्यावर सगळ्यांवर असं वाटतं मला. फुकट धान्य देऊन शेत्या बंद केल्या, ती शुद्ध होती. मी जरा उपरोधक म्हणून बोलतोय. पण बराच काळ जर पीक घेतलं नाही, म्हणजे मध्ये मध्ये थोडं थोडं पिकाला थांबवायचं. आता काही घेणार नाही मी. कालेनं जमीन शुद्ध होते. बरं का. देह हा स्नानानं शुद्ध होतो. वस्त्रपात्र धुवून शुद्ध होतं. गर्भ संस्कारानं शुद्ध होतो. ब्राह्मण यज्ञानं शुद्ध होतो. आणि द्रव्य आपल्या जवळचं धन ते दानाने शुद्ध होतं. आणि या सगळ्यांची शुद्धी त्यांनी साधली. खूप आनंद झालाय. आणि या भराव तो अमुक 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 असं सगळं देतोय. तुकाराम महाराजांना वाटलं
काय बोलावं बरं. म्हणून तुकोबांचा अभंग आहे, अहो गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, लिहिता येणार नाही. पुढे सांगतात, आनंदले नरनारी बाळकृष्ण नंदा घरी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन आनंदिले गोविंदे. नामदेव महाराजांनी याच्यापेक्षा मजा केली. ते म्हणले, नंदाला मुलगा झाला हे कळल्यावर सगळ्या गावातले व्रजातले लोक निघाले. चला चला म्हणती लोक, पाहू नंदाचे बालक, नरनारी अलंकार, शृंगारिले हो नगर, लोक येती वेळो वेळा, नामा म्हणे पाहती डोळा. खूप गर्दी झाली, इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली. आणि त्या गर्दीमुळं यशोदेपर्यंत पोहोचता येईना लोकांना. ती बाळंतिणीची खोली मोठी खोली आहे, छान. हो काय कमी आहे. नंद हा त्या भागाचा राजा आहे, म्हणजे गोकुळाचा राजा आहे तो. हे मुख्य राजे असायचे, त्यांनी गायी सांभाळण्याकरता काही गोपांना काम दिलेलं असायचं आणि याकरता अशी अनेक गोकुळं डेव्हलप केलेली असायची. त्या गायी चरण्याकरता गायरान नावाचा भाग असायचा. आत्तापर्यंत तो होता. भूमी कोणाची? गायरान गायरान गायरान, गायींना चरण्याकरता रान, असं पूर्वी होतं. आणि मग त्याचा मुख्य होता नंद. असं म्हणतात 1.25 शेपट्या होत्या त्याच्याकडे. त्याच्या शेपट्यांच्या पुढे गायी पण होत्या पूर्ण. नुसत्या शेपट्या कशा असतील? म्हणायची पद्धत शेपट्या मोजा. 1.25 असं सांगितले. म्हणजे काय श्रीमंत असेल. आपल्याकडे 5-10 गायी असतील ना तर 4-5 लोकांचं कुटुंब त्या चांगलं चालवतं. म्हणजे दूध देणाऱ्या नसतील तरी जर आपण शेण गोमूत्र व्यवस्थित जर हे केलं, हे सगळं सिद्ध झालेलं आहे. आपण त्याच्याबद्दल मी बोलत बसत नाही. तो केवढा श्रीमंत असेल आणि त्याचा मस्त राजवाड्यासारखं मोठं घर आणि त्यामध्ये ती खोली बाळंतिणीची. तिथे आले लोक. कसे आले? अलंकृत झाले असं वर्णन केले आणि खूप तयार होऊन त्या बाळाला बघायला निघाले. जसे आपण छान तयार होऊन आलाय ना असे. कृष्णाची सेवा आज कृष्णाचा करता फेर धरायचा. तो बघणार आहे माझ्याकडे. या गोपींची काय भूमिका आहे लक्षात घ्याल. हे कायम लक्षात ठेवाल की तो माझ्याकडे बघणार आहे, म्हणून मी सजायचंय, म्हणून मी कुंकू लावायचं. असं लिहिलंय त्यांनी. स्वभाव भक्ती अलंकाराचं उदाहरण गुलाबराव महाराज सांगायचे. या गोपी आहेत. आपल्याकरता नाही सजायचं आणि दुसरी कशी दिसते, ही कशी दिसते, तिची साडी चांगलीच नाहीये, ह्याच्यात नाही रमायचं. मी चांगला दिसलो पाहिजे किंवा मी चांगली दिसली पाहिजे आणि कृष्ण माझ्याकडे बघतो. कारण आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा तो आपल्याकडे बघतो ना. म्हणून छान तयार झाले. तुलसीदासांनी थोडा बदल केला, फरक केला इथे. म्हणले राम जन्म आणि कृष्ण जन्म याच्यामध्ये थोडा फरक आहे बरं का. काय फरक आहे? कृष्ण जन्माच्या वेळेला सगळे गोकुळातले लोक तयार झाले आणि कृष्णाला बघायला गेले. अयोध्येतले लोक काही नाही म्हणले, उठले आणि गेले बघायला रामाना. का? कायम ते तयारच असायचे म्हणे तुलसीदास. आणि आले येताना काय काय घेऊन आले. एक तर त्याने आपल्या गायी घरातनं छानपैकी धुतल्या स्वच्छ, त्यांना हळदी लावल्या, त्यांना सोन्याच्या शिंगोट्या लावल्या, पायामध्ये सोन्याचे वाळे घातले गायींना. असं वर्णन केलं भागवताने. गाय हा परिवारापैकी भाग आहे बरं आपला. गाय आपल्यापेक्षा वेगळी नाही आहे. गौतम बुद्धांनी म्हटलंय गाय म्हणजे आपली आई आहे. म्हणून गाईचं मांस खाल्लं तुम्ही तर तुम्ही आपल्या आईचं मांस खाल्लं असं त्रिपिटिकेमध्ये म्हणतात. आत्ता होऊन गेलेत गौतम बुद्ध, म्हणून मी त्यांचं उदाहरण दिलं. यांचं जीवनच गोपाल कृष्ण आहे. गाय हा पशु नव्हे, तुळशी ही वनस्पती नव्हे आणि सद्गुरु मनुष्य नव्हे. मनुष्याच्या देहातून प्रगट होत असेल ते तत्व सद्गुरूंचं, पण ते मनुष्य माणसाचा फक्त आकार धारण केलाय हो. वनस्पतीचा फक्त आकार धारण केलाय हो त्या वृंदेनी. तसा पशुचा आकार धारण केला 33 कोटी देवांनी. आज इतकं समाधान झालं बरं का उदय गुरुजी सकाळीच्या पूजेमध्ये. खूप छान आनंद वाटला. आज गोप्रदानाचा कार्यक्रम होता उदय गुरुजींच्या घरी. श्रीरंग दादानी या भागवतात गोप्रदान करावं. मग सवत्स धेनू, खरी गाय आणि
ते वासरू इतकं छान अगदी आणि व्यवस्थित. शिंगावरती कुठली देवता, टोकावर कुठली देवता, जिभेवर कुठली देवता, घ्राणामध्ये कुठली देवता, दातामध्ये कुठली देवता, ओठामध्ये तिच्या कुठली देवता, शेपटीमध्ये कुठली देवता, पृष्ठामध्ये कुठली देवता, त्या सगळ्या देवांचं आवाहन करायचं. तिला छान गळ्यामध्ये हार घालायचा, वासराला हार घालायचा आणि मग ती गाय अशी शेपूट असं शेपूट अर्पण करायचं. म्हणजे शेपटानी गाय ताब्यात द्यायची, शेपूट असं द्यायचं. हे आता तुमची गाय झाली बरं, आता याचं दूध तुम्ही प्या, घरातल्या देवांना याचं दूध वापरा आणि तो सगळ्यांनी तुम्ही या गाईची सेवा करा आणि गाईचं जे प्रॉडक्ट्स आहेत ना, द्रव्य उपलब्ध, ती पण तुम्ही घ्या असं म्हणायचं. आणि अत्यंत मला आज सकाळी खूप वर्षांनी मी इतका चांगला विधी पाहिला, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. इतक्या लोकांसमोर मी का सांगतोय, असे सण नेहमी करत चला, नेहमी अशा गायी दान देत चला योग्य ठिकाणी, असं मला सांगायचं बरं. भाग्य समजा गायी जर दान केली ना, तर वैतरणी नावाच्या नरकातून ती आपल्याला पलीकडे पोहत पोहत घेऊन जाते. जेव्हा आपल्याला प्रवास करायचा असतो, हा देह टाकल्यावर पुढचा जो प्रवास आहे, तेव्हा वैतरणी नावाची नदी लागते बरं का. आणि ती कशाची असते, मांस रक्त पू यांनी वाहणारी असते. आणि त्यातनं आपल्याला पलीकडे जायचं असतं, तेव्हा गाय दान दिल्याचं पुण्य आपल्याला उपयोगी पडतं आणि मग आपण पलीकडे जातो. गायीला जेवढे रोम आहेत, जेवढे केस आहेत, तेवढे वर्ष, तेवढे संवत्सर आपण स्वर्गामध्ये म्हणजे आनंदात राहतो, असं फल आहे. गायी मारणाऱ्यांचं काय होत असेल असं वाटतं मला. खूप खूप पाप आहे बरं का, खूप पातक आहे. असो म्हणून, आणि मला पुन्हा आत्ता हे बोलावं असं वाटतं की आपल्या मायबाप सरकारनी गाय हा आपला राज्याची हे म्हणून राज्यमाता म्हणून जाहीर केलेला आहे. म्हणून त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. कदाचित आज आमदार येणार आहेत इथे असं मला कळलं आरतीला, बरोबर आहे ना? हां, कदाचित, माहीत नाही. हां, असो, आपल्याला चांगलं काही वाटलं तर लगेच बोलता आलं पाहिजे. वाईट कसं पटकन बोलतो तसं चांगलंही मला बोलता आलं पाहिजे. असो, आणि अशा गायीनं सजवलं आणि सगळे येऊन पोहोचले आणि इतकी गर्दी झाली, ट्रॅफिक जाम झालं. हो, गायी काही आत नेल्या नाहीत त्यांनी. गायी त्या तुळशी वृंदावनाजवळ उभ्या आहेत अशा शेकडो गायी, आणि हे भराभरा आतमध्ये गेले. त्यांनी भेटवस्तू आणलेल्या होत्या. आता खेडेगावातले लोक भेटवस्तू काय आणणार आहेत? बुके आणणार आहेत का? उपयोग नसलेलं काय आणणार आहेत का? त्यांनी गव्याच्या लोंब्या आणल्या होत्या, तांदळाच्या लोंब्या आणल्या होत्या. याचा उपयोग आहे हो. कुणी केळी आणली होती, कुणी काय फळं आणली होती. कारण काहीतरी रिकाम्या हातानं जाऊ नये, असं आहे ना की रिक्त पाणीर्न गंतव्यम राजानंद देवतांगुरुम दैवज्ञम भेषजम मित्रम फलेन फलमादिशेत, काहीतरी घेऊन जाऊया म्हणून असे आले होते. आणि तिथे आले आणि काही जे अगदी पुढं आले आणि त्या यशोदेच्या शेजारचं ते निळसर वर्णाचं आकाशाच्या रंगाचं बाळ आहे, भरपूर जावळाचं, छोट्याशा जीवणीचं गुटगुटीत असं बाळ. तळवे जे हाताचे आणि पायाचे आहेत ते लाल चुटूक आहेत आणि बाकी इकडचा रंग आहे तो निळसर आहे. सुंदर नख सुद्धा इतकी गोड आहेत, नखी कामकोटी, दिठी इतकी छान गोड दृष्टी आहे. डोळे वगैरे त्याचे छोटे चिमुकले डोळे पाहिले. आणि या गोपी देहभान हरपल्या. राजा एकदा त्याच्याकडे असं करून पाहिलं आणि प्राणायाम झाला त्यांचा त्राटक. डोळ्याची पापणी त्यांना मिटता येईना, डोळ्यातनं घळघळ घळघळ आनंदाश्रू व्हायला लागले. राजा हातातल्या भेटवस्तू गळून पडल्या आणि त्या इंद्रियाच्या म्हणजे इंद्रिय पातळीवरती जे भान राहतं लागतं जगाचं ते त्यांचं राहिलं नाही. त्या इंद्रिय अगोचर अशा परमात्म्याला पाहू लागल्या. माऊलींची ओवी आहे ना, या कारणे मी बोली न बोली अरूपाचे रूप दावी न अतिंद्रिय परी भोगवी न इंद्रिया करवी. अतिंद्रिय सुखाचा आनंद त्या इंद्रिया करवी घेत आहेत. त्यामुळे आणि आनंद झालाय, कृष्णाकडे पाहत आहेत आणि त्यांना असं वाटायला लागलं माझा आणि याचा कुठल्या तरी जन्मीचा काहीतरी संबंध आहे. खूप अशा एक्साइट होणं म्हणतो ना आपण त्याला, इतक्या त्या भावना विवश झाल्या, भावनाशील नव्हे भावना विवश झाल्या. त्यांना काही करताच येईना, पाऊल उचलता येईना, हात हलवता येईना, डोळ्याची पापणी मिटता येईना. हे कसं असेल याचा अंदाज तरी करा हो. असं आमचं कधी होतं का? देवधर्म म्हणून आम्ही पुष्कळ वेळा रुटीन करून टाकतो.
वेळेवर आटोपलं असं करतो. देहबुद्धी विसरलोय आपण. देहबुद्धी आमची फक्त गाढ झोपेत विसरली जाते थोडीफार. पण भगवंताची भक्ती करताना असे अष्टसात्विक भाव जागे झालेत. डोळ्यातनं गळगळ पाणी वाहत आहे, रोमांच उभे राहिले. स्फुरण, वैवर्ण, स्वरभंग हे सगळं झालंय. आणि जगाचा विसर पडलाय, देहाचा विसर पडलाय, प्राणांचा, आपल्याला स्वतःला विसर पडलाय. आणि का असं होत आहे, का असं होतं हेही कळत नाहीये. निदान भावावस्थेची तरी अपरोक्ष अनुभूती आम्हाला कधीतरी येते का? म्हणून या कथा सांगायच्या आणि ऐकायच्या, म्हणजे आपण कुठं आहोत हे कळतं. गप्प झाल्या त्या, बोलेनात. शेवटी जिनं पाहिलं नव्हतं ती सांगते, अगं मंगले, काय पुढची गोपी होती, आम्हाला बघू दे ना त्या बाळाला. धक्का मारल्यासारखं होतं. मग ती पाठीमागच्या दारानं बाहेर जाते आणि पुन्हा पुढच्या दारानं येऊन ओळीत उभे राहते. किती वेळ कृष्णाकडे पाहिलं तरी अजून पाहतच राहावंसं वाटतं. सगुणाच्या भक्तीमध्ये तृष्णा आणि तृप्ती एकाच वेळेला कार्य करते, हे वाक्य लक्षात ठेवा. विषयामध्ये एक तर तृप्ती कार्य करते, नाही तर तृष्णा कार्य करते. नको आता मला काही खायला, भरपूर झालंय जेवण, आता काही नको नको वाटतं. संध्याकाळपर्यंत तरी नको नको वाटतं की नाही, खूप जेवलो की. पण फक्त एक सगुण सेवा ही अशी आहे की तृप्ती आणि तृष्णा दोन्ही एकाच वेळेला कार्य करते. या वाक्याचा विचार करून ठेवा. आणि आता लोक येते वेळोवेळा नामा म्हणे पाहती डोळा. यशोदा म्हणाली, काय नुसतं त्या बाळाकडे बघाल का, काही त्याला गरम पाणी बिणी ठेवाल, आंघोळीला गरम पाणी ठेवा ना. मग काय तेव्हा नवीन चूल रचायची, जुन्या चुलीवर नाही करायचं बाळाला. मग 3 वेगळे मोठे दगड आणून ठेवले, त्याच्यावरती नवीन तांब्याचं पातेलं ठेवलंय, छानपैकी निळशार असं यमुनेचं पाणी त्याच्यामध्ये ठेवलंय, चंदनाची लाकडं त्यामध्ये घातली आहेत. आणि पाणी उकळायला लागलं, चांदीची बादली घेतली बरं का, रत्नजडीत तांब्या घेतला. कृष्णाला आंघोळ घालायची हो, कान तुटलेला मग असा उचलला की असा होतो, हे आमच्या नशिबात आहे. आणि मग काय विचारता, नाणी हो नाणी, नाणी 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 हो नाणी, नाणी 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 हो नाणी, नाणी नाणी हो नाणी, नाणी नाणी हो नाणी, नाणी. गंगा यमुना, गंगा यमुना घाली ती पाणी, गंगा यमुना घाली ती पाणी, सुरवर स्तविती देवगायनी, सुरवर स्तविती देवगायनी. नाणी त्या निर्मळा ते नाणी, नाणी हो नाणी, नाणी नाणी हो नाणी. नाणी हो नाणी, नाणी हो नाणी, नाणी. आणि छान कोमट पाण्याने बाळाला आंघोळ घातली आहे. आणि यशोदेनी छानपैकी त्या बाळाला स्वच्छ पुसलंय आणि चांगल्या प्रकारची वस्त्र त्याला नेसवली आहेत. आणि उत्तम असा पाळणा, त्या पाळण्यामध्ये यशोदेनं गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या त्याच्यामध्ये बाळाला ठेवलंय. आणि पाठीनी पहिला झोका द्यायचा असतो आईनी, असा पाठीनी त्या पाळण्याला पहिला झोका दिला. आणि सगळ्या गोपी म्हणू लागल्या, निज सुख पाळणा पाळणा, निज सुख पाळणा पाळणा, हालविते श्री कृष्णा
क्षणभरी करी शयना लागू दे निज नयना बाळा जो रे बाळा. देवा सुंदर रूप तुझे लढीवाळा मुखचंद्र स्नेहाळा हलवी यशोदा सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षती सुरवरी गर्जती जय जयकारी बाळा जो रे बाळा बाळा. जनाबाई सांगतात सगळ्या लोकांनी सुंठवडे केले आपल्या घरात, सगळ्यांनी, आणि वाटले तेव्हा नाही केले, आजही सुंठवडे करतात लोक जन्माला. कृष्ण जन्माला सुंठवडा करतो की नाही आपण, बोला. आज तर आहेच आहे, पण दरवर्षी जेव्हा गावोगावी सुंठवडे म्हणजे कृष्ण जन्म केले जातात, कमी झाले उत्सवात आहे, पण असा आहे भगवंताचा जन्म. सगळ्यांनी जनाबाईंचा अभंग आहे, एक धावे एकी पुढे वाटता ती सुंठवडे गवळण पुसे गवळणीला यशवदेला पुत्र झाला जनी म्हणे आनंदाला पुत्र मुख पाहुचला. आणि आनंद आनंद आणि आनंद. गाई भरपूर दूध द्यायला लागल्या. लक्ष्मीने विचार केला माझा मालक इथे जन्माला आला, इथे काही कमी पडता कामा नाही. भागवत वर्णन करतो त्या दिवशी दूध इतकं दिलं गाईंनी, काय त्यांना आनंद होतो. वासरं नाही आली तरी ते दूध गळायला लागलं. म्हणजे असं गोदोहन करायचं कारण नाही, स्वतःहून. नगरपालिकेचा नळ फुटल्यावर कसं होतं, थांबवता येत नाही, ते थांबे ना. का लक्ष्मी हो, लक्ष्मी विचार करते माझा मालक जन्माला आलाय, काही कमी पडता कामा नाही. मी त्यांनी वर्णन केलंय, गोरसात रंगपंचमी खेळले. काय इतका आनंद होतो लोकांना. आनंदाचं कारण विषय असतो ना, त्यावेळेला ते मर्यादित आनंद असतो. लक्षात, विषयानंद मर्यादित आहे. आनंदाचं कारण जेव्हा भगवंत असतो, कृष्ण असतो ना, तो ओसंडून व्हायला लागतो ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांमधून. काय करू. आणि म्हणून कृष्णावच्या याच्यामध्ये नृत्य नाचायची पद्धत काय, कारण तेव्हा ते लोक नाचलेत. आपण केव्हा तरी एकदा थोडंसं नाचतो, ते रोज नाचायचंय. कृष्ण रोज नाचायचंय, सगळ्यांना नाचवतात. भारतीय संस्कृतीला जग कसं निर्माण करायचं विचार करा. मला खूप वेळा कृष्णकथा सांगताना वाटतं, ज्यांना कृष्णकथा ऐकायला मिळत नाही आणि हे तत्वज्ञान ज्यांना कळत नाही किंवा माहिती होत नाही, ते किती दुर्दैव आहेत. म्हणून रूस आणि युक्रेनचं युद्ध चाललंय, तिथं कृष्णकथा असती तर असं झालं असतं का सांगा. कृष्णकथा आपल्याला प्रेमामध्ये निगडीत करते. कृष्णकथा आपल्याला माणुसकी शिकवते. कृष्णकथा आपल्याला एकमेकांकरता झिजलं पाहिजे. कृष्णकथा आपल्याला प्रामाणिकपणा शिकवते. कृष्णकथा आपल्याला सौजन्य शिकवते. आता झालं असं, एकदा तो कृष्ण आहे म्हणजे तो अजून नाव ठेवलेलं नाही त्याचं, तो आहे असं ते बाळाला बघायला या गोपींना वेळ लागलं. सारखी आठवण यायची चालल्या घरी. अहो जरा थोडं काय 2 भाकरी केल्या चालल्या तिकडे, तो अग्नी मागं केला चालल्या तिकडे. बरोबर. सासू म्हणली कुठं चालली टवळे, ती म्हणली तुम्ही पण चाला. मग ती एकदा जाऊन आली, दोघी जायला लागल्या. कारण एकदा त्याला पाहिलं की ते इंद्रिय अगोचर आनंद झालाय. हो, मतभेदच उरला नाही घरामध्ये. आज कसं होतं, मतभेदाचं कारण व्यवहार असतो, परमार्थ हे मतभेदाचं कारण नाही आहे. शुद्ध परमार्थ जेव्हा होतो ते मतभेदाचं कारण असू शकत नाही. आणि म्हणून सगळे यायला लागले. आणि ते बाळ आणि बरं त्या नुसत्या येत नाहीत, आल्या की घेतात. 1-2 गिरक्या माराव्यात, तिथपर्यंत जाऊन यावं नाही का. अहो आज आपलं बाळ आपल्याला एवढा आनंद देतं, तर ते बाळ कसं असेल सांगा ना. हे जग ज्याचं बाळ आहे, तो जेव्हा बाळ झाला ते काय आनंद असेल. आणि दिवसभर सारखं ही आली की ती गेली, ती गेली. त्यामुळे सारखं त्याला घ्यायची एकदा घ्यायची सवय लागली ना की बाळ घेऊ होतात. ते खाली ठेवली की रडतात.
म्हणून शून्य माणसं त्याला फार अंगावर खेळवत नाहीत बघा, त्याचं त्याला मोकळा होऊ देत. असं संध्याकाळ झाली की आता कोणी येणं बंद, कारण त्यांना त्यांचे उद्योग आहेत ना, त्यांना त्यांचं आता स्वच्छता करायची, अमुक गोधोहन, किती वेळ सारखं दिवसभरात लोक आहेत, पण आता कोणी येत नाहीये. आता संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ झाली, 7 वाजले आत्ताच्या भाषेत, की ते बाळ रडतं. यशोदा म्हणते, बाई काय झालं या माझ्या बाळाला, काय झालं या बाळाला, काही कळत नाहीये. दृष्ट झाली म्हणले. अगं बाई दृष्ट झाली नंदाच्या नंदना. अगं बाई दृष्ट झाली नंदाच्या नंदना. मिळून या सकल सुंदरी काढी ती तरी. सगळ्या सुंदरी एकत्र येतात, त्या मुली एकत्र येतात आणि बाळाची दृष्ट काढतात. आल्याची गेल्याची, काळ्या माणसाची गोऱ्या माणसाची, बुवाची साथीदारांची. केवळ श्रद्धा नाहीये बरं, आपले पूर्वज विज्ञानाच्या दृष्टीने किती पॉवरफुल होते याचा विचार करा. आपला जो देह आहे त्याच्या देहाभोवती साधारण 1 फूट अंतरावरती आपला ऑरा असतो, आभामंडल असतं एवढं, आणि लोकांकडनं आलेली निगेटिव्हिटी त्याच्यावर येऊन बसलेली असते, ब्लॅक एनर्जी म्हणतात त्याला. हे सगळं मी कोर्स केला ना आपल्याशी बोलतोय बरं. मध्यंतरी मी प्राणिक हिलिंगचा कोर्स केला, चेन्नईचे एक मोठे सर शिकवायला यायचंय मला. ते म्हणाले आहे आज विज्ञानाने सिद्ध केलंय, आपला ऑरा आपल्याला चेक करता येतो. त्यांनी 85 लाखाचं एक मशीन आणलं होतं. आपल्या भारतात तेवढं नाही, पण परदेशात त्याला फार किंमत आहे. ते तुम्ही वर बघायला गेलात ना तर सगळे फिजिकली तुम्ही फिट आहे, तरी आजारी असतात की नाही माणसं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, ऑरा बिघडलेला असता. ऑरा म्हणजे आभा मंडल. म्हणून आपल्या पूर्वजांनी दृष्ट काढायची पद्धत ठेवली आहे. उदबत्तीने दृष्ट काढतात, दृष्ट काढायचे पदार्थ ठरलेले आहेत, किंवा निर्माल्याने दृष्ट काढतात, फुलांनी दृष्ट काढतात, किंवा पदराने दृष्ट काढला जातो. म्हणजे पदर असायच्या त्यावेळेचं सांगतो. इथे बोलायचं कारण नाही आहे, पण शहरात बिघडत चाललंय म्हणून जरा एक टोचून बोललं की चिमटा एक आवश्यक आहे. किंवा काही लोक दृष्ट काढायचे पदार्थ, मीठ, मोहऱ्या, केसाचं गुंतवळं, आणि ते सगळं आणायचं आणि त्यात पुन्हा थू करतात आणि ते आगीत टाकायचं. त्याचा काय सुगंध सुटणार आहे, खाट असा उठतो. बघा गेली दृष्ट म्हटलं. पण हे करत चला. बाळाची दृष्ट, अहो मूर्तीला दृष्ट लागते, मूर्तीला माहितीये. आईची दृष्ट बाळाला लागू शकते हो, परक्याची काय, सख्या आईची लागू शकते बाळाला. म्हणून याच्यावर विश्वास ठेवा, मध्ये मध्ये दृष्ट काढावी. मी हे मानतो मी हे मानत नाही याच्यात अडकू नका. आपल्याला खूप कमी कळतं, यादी कळवून गेलं पाहिजे. असं आहे, आपल्याला खूप कमी कळतं. दुर्दैवानं आपण आपल्या बुद्धीवरती इतका जोर देतो, उगाच वाटतं सगळं कळतं. आपल्या गल्लीतल्या सगळ्यांची नावं पाठ आहेत का बोला ना आपल्या. काल सकाळी नाश्त्याला काय होता पदार्थ, पटकन सांगा. असं होतं की नाही. समर्थ म्हणाले प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. ज्ञानोबानी तुकोबानी हे सगळं सांगून ठेवलं. हे करत चला, हे सांगणं माझं काम आहे बरं. मी दृष्ट काढायची यंत्र आणलेली नाही आहेत विकायला. मिळून या सकळ सुंदरी काढीती तरी डोळा उघडे ना. अगबाई दृष्ट झाली नंदाच्या नंदना. अगबाई दृष्ट झाली नंदाच्या नंदाच्या नंदना. शेवटी म्हणाले यशोदेनं बंद करून टाकलं. येत जाऊ नका बरं तुम्ही, सारखं बघावं तेव्हा आपलं सारखं तुम्ही येताय आणि बाळाला घेताय ते घेऊ व्हायला लागलंय. बंद करून टाकलं त्याने. शेवटी काही भागवतात नाही बरं, भागवतावरती अनेक लोकांनी श्रीधरांनी वगैरे टीका लिहिल्यात किंवा अनेक गोष्टी लिहिल्यात. त्यातलं मी थोडं सांगतो. सर एखादा सजवायचा असतो ना पदार्थ, तसा मी तो सजवतोय, प्रयत्न करतोय.
म्हणे काही भागवतकारांनी सांगितलंय, कृष्णकथाकारांनी, ते म्हणाले यशोदेनं येणं बंद केल्यावरती या सगळ्या स्त्रियांनी काय करावं, खेळणी तयार करायच्या त्या, म्हणजे असं चिखलाची, पोपट, राघू, मैना, अमकं तमकं, चिमणी वगैरे असं, आणि काय करायच्या, त्याला गेरूचा रंग द्यायचा, म्हणजे आधी त्या वाळवायची उन्हात, लवकर वाळत नाही चुलीत टाकायची ती लवकर वाळावीत म्हणून, आणि अशी त्याला गेरूचा रंग द्यायचा आणि चांगली टोपलीवर खेळणी घ्यायची, खेळणी घ्या खेळणी. भगवंतांनी अजून पूतना आणली नाही बरं, अजून मी पुढचा आधी सांगतोय मी. आता भगवंतांनी अजून बोलायला नाही लागले. काय कृष्णा कन्हैया, काय खेळणी पाहिजेत का तुला? ए खेळणीवाली बाई इकडे ये. कृष्णाने करून सगळी खेळणी घ्यायची, त्याचे पैसे द्यायचे तिला, आणि मी कोण आहे कळू नये म्हणून तिनं पदर असा घेतलाय, आणि हिने बंदी केली आहे. मी कृष्णाला बघायला आली, ती खेळणी विकायला आली नाहीये, ती त्याला बघायला आली आहे. आणि असं करावं तसं करावं, त्याला बाळाशी जरा खेळावं, खेळणी घ्यावी, ते पैसे घ्यावे, संशय येऊ नये म्हणून पैसे घ्यायचे. आणि ती गेल्यावर दुसरी खेळणी घ्या खेळणी, चौथी खेळणी घ्या खेळणी. यशोदा म्हणली अगं बाई आज काय खेळणीवाले सुटल्यात का काय? बर घरात घर भरलं त्या खेळण्यानी, म्हणून एका खेळणीवालीचा पदर काढून बघितला, अगं तूच आहेस वे. म्हणे यशोदे तू येणं बंद केलं म्हणून आम्हाला हे नाटक करून यावं लागलं. अरे आधी फुकट येत होता, आता विकत यायला लागला, त्यापेक्षा या फुकट. काय सांगायचं त्या भागवतकाराला? कृष्णाला पाहिल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही, त्याच्याशिवाय जगू नाही शकलो पाहिजे आपण. प्रेम त्याला म्हणतात. त्यांना काही नकोय, त्याला फक्त बाळाला बघायचंय, बाळाला नमस्कार करायचाय, बाळाला जवळ घ्यायचं. त्यांना माहिती नाही अजून तो भगवंत आहे. बरं भगवंत आहे माहित व्हायला एक प्रसंग घडवलाय भगवंतानी, वस्त्रहरण प्रसंग. तोपर्यंत त्यांचं जे प्रेम होतं ते अनेक स्तरावरचं होतं, पण नंतरचं प्रेम जे आहे ते प्रगल्भ प्रेम, प्रेम व्याख्येमध्ये बसणारं झालं. अन्यथा विस्मृती, महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद हा असं म्हटलंय देवर्षी नारदांनी, नारदीय भक्ती सुद्धा. त्याच्या मोठेपणाचा, त्याच्या महंत म्हणजे ब्रह्मतत्वाचा बोध नाहीये असा अपराध लागेल या गोपींना. महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद हा, जर त्यांनी जाराणामिव प्रेम केलं असं नारद सांगतात. म्हणून हळूहळू स्तर वाढत, एकदम असं प्रेम वाढत नसतं, प्रेमाचा स्तर वाढत जातो, आणि एकदा ते परिपक्व झालं की ते परिपक्व होतं. एवढंच त्याचं उत्तर लक्षात ठेवा. म्हणून त्याचं सुरुवात आहे, आरंभबिंदू आहे, पण प्रेमामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम असं नसतं. प्रेम हे अखंड वाहणाऱ्या प्रवाहासारखं आहे, अविच्छिन्नम असं म्हटलंय त्यांनी. आणि अशा गोपी यायला लागल्या. ही कथा सांगितली त्यांनी. आता काय झालं, परत आता रिव्हर्स जाऊया, आपण परत जाऊया थोडेसे. कृष्णावर गोपींचं प्रेम किती होतं मी आपल्याला सांगितलं, ते पुढचं आहे. पण अष्टमीला जन्म झाला, श्रावण वद्य अष्टमीला, आणि चतुर्दशीलाच पूतना आली. कंसाने तिला पाठवलंय, कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी, सगळ्या लहान मुलांना मी ठार करते म्हणाली. आपण काय करूया म्हणले, त्यांनी काय मीटिंग मध्ये काय ठरवलं, काय पास केलं, तर आठवड्याभराची सरसकट सगळीच बाळं मारून टाकूया. सरकारी काम त्यावेळचं, सगळी सरसकट बाळं मारून टाकूया म्हणले आपण. हे काम कोण घेईल? एक डॉक्टर होत्या, चिल्ड्रन स्पेशालिस्ट, पिड्रियाटिशियन, डॉक्टर पूतना. ते म्हणले आय विल मॅनेज, डोंट वरी कंस, मला बक्षीस तयार ठेव. माझ्या करता बक्षीस काय देणार सांग. आणि म्हणून ती निघाली. लहान मुलांना जे इन्फेक्शन होतं ना ते तोंडाने होतं, वोरली होतं, कारण काहीच चघळतात, मग ते तोंडातून त्यांच्या विष पोटात जातं, फूड पॉयझनिंग म्हणतात तसं होतं. आणि म्हणून ती निघाली. ती कशी आली? अहो बकीयम स्तन कालकूटम, स्तनाच्या अग्राला तिनं कालकूट नावाचं महाभयंकर विष लावलं होतं. तिच्या दृष्टीत सुद्धा विष होतं. बाळाकडं पाहिलं की बाळं मरतील, स्पर्श केला की मरतील, असं केलं की मरतील. सर्वांगात विष घेऊन आली होती ती.
म्हणून तिचं नाव पूतना आहे. पूत म्हणजे पवित्र, सपूतो भवती आहे ना. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे इल्ला, नो, अपवित्रतेचं प्रतीक म्हणजे पूतना आहे. आणि सगळी ती आली, पण तिथे येताना सज्जनांच्यात यायचंय म्हणून तिनं आपले केस बांधले, असं शुकदेवांनी 5000 वर्षापूर्वी सांगितलं. सज्जनांच्यात जाताना केस मोकळे ठेवायचे नसतात, असा श्लोक आहे इथे भागवतात. ताम केशबद्ध केशबंध व्यतिषिक्त मल्लिकाम बृहन्नितंबस्तनकृच्छ मध्यमाम सुवाससम, चांगल्या प्रकारची फुलं. आधी केस घट्ट बांधले पाहिजेत सज्जनांच्यात जाताना, हे तिलाही माहिती आहे राक्षसी असून. बोलण्याचा हेतू कळला असेल. आज जी स्टाईल झाली आहे ना, ती परदेशातनं आलेली स्टाईल आहे. एखाद्याचा तो हेच असेल तर नाही मला म्हणायचं, तो हेअरस्टाईल असेल तर, पण आपल्याला नियम माहिती नाही असं होऊ नये म्हणून मी बोलतोय. बरं, माझे फण्यांचे कारखाने नाही आहेत. घरातून बाहेर पडताना केस जर मोकळे ठेवले तर त्याच्यावर पिशाच्च बसतात. म्हणून पूर्वी पद्धत होती बघा, आपल्या आज्या सांगायच्या, केस विंचरून आंबाडा बांधून काय वेणी घालून जा, अशी पद्धत होती बघा पूर्वी. आळशीपणा करू नये, नाही तर काय होतं, पिशाच्यासारखी वावरतात की नाही माणसं आज. मला तर हल्ली गुरुजी उलटच वाटायला लागले, जेव्हा अशा सगळ्या साळकाय माळकाय निघतात ना. त्या कॉलेजमधल्या मुली अशा सगळं भूतसुद्धा घाबरून आज जाऊन भीमरूपी म्हणत असतील म्हणलं. मी जरा कठोरतेनं बोलतोय, पण माझा तळमळ लक्षात घ्या. आपल्या त्यांची बघून आपण मुलींनी स्टाईल करू नका, आपली बघून त्यांनी स्टाईल केली पाहिजे. आपली स्टाईल, भारतीय पद्धत हीच सर्वश्रेष्ठ आहे. आता पार्ल्याला एक कार्यक्रम चालू होता. माझ्या अगदी जवळचे गुरुजी, यांचे खूप घट्ट नातेवाईक आहेत, माहितीच आहे तुम्हाला हा प्रसंग. ते घरचा आहेर असतो ना काही, ते वरुण पूजा वगैरे घरचा आहे. तर एक बाई आली ओवाळायला, तर त्या गुरुजींनी सांगितलं की जरा ओवाळताना केस बांधून घ्या, तेवढ्या वेळापुरतं, तुमचं बाकीचं ठीक आहे. ऐकलं नाही तिने. गुरुजींचं काय ऐकायचं आहे, गुरुजी दुर्लक्ष करण्यासारखा पदार्थ करून टाकलाय हो. आणि ब्युटी पार्लरवाला फार लक्ष देण्यासारखा. काय घरातली म्हातारी बुवाची अवस्था एक झाली, मला मेलीला काय करायचंय राहवत नाही म्हणून बोलतीये. आणि झालं ना, पंख्याचा वारा आला, असा फिरला पंखा आणि निरांजनावरती आले केस आणि झटकन पेटले हो. आत्ता गेल्या वर्षी घडलेली घटना आहे. घडतं केव्हा तरी सांभाळायला लागतं आयुष्यभर. बरं, म्हणून ताम केशबंध व्यतिषिक्त मल्लिकाम बृहन्नितंबस्तनकृच्छ मध्यमाम. आणि छान तयार होऊन आली आणि मधला सगळा प्रसंग स्किप करतो, काढून टाकतो. एकदम तिनं त्या बाळाला घेतलं आहे, लक्षात घ्या. भव्य स्वरूपा घेऊनी, मोरोपंत म्हणाले, कपटे ती पूतना व्रजी आली, व्रजामध्ये आली. व्याली परीस उग्रा जी केवळ मृत्यूची स्वये झाली. मृत्यूची सावली अशी ती भयंकर आली. आणि एकदम तिनं युक्तिप्रयुक्तीनं 6 दिवसाचं बाळ ते जवळ घेतलं. बरं, आणि वाटेतल्या मुलांना मारतच सुटली. कंसेनं प्रहिता घोरा पूतना बालघातिनी असं सांगितलं नाही, लहान बाळांना मारणारी. भगवंतांनी विचार केला, माझ्याकरता इतक्या लोकांना कशाला त्रास, म्हणून चक्क भगवंतांनी तिला म्हणजे लोकेशन पाठवलं. असा विचार करा, इथे ये सरळ, म्हणजे तिला तशी प्रेरणा दिली असा विचार. आणि ती सरळ आली आणि त्या बाळाला घेतलं. कसं घेतलं, काय घेतलं, त्याच्यात नको वेळ घालवायला. आणि पदराड घेतलं, स्तनाग्र मुखामध्ये दिला. आणि आता विचार करायला लागली, बाळ फटकन भरून पडेल. नुसतं इथं जरी विष लागलं, ते भयंकर विष आहे, आणि त्या बाळानं नुसतं काय असं जरी केलं फडक करून मरून पडेल, असं भयंकर विष होतं ते, सोमल विष. पण भगवंतानी जेव्हा स्तनाग्र मुखामध्ये धरला, इथं त्यांनी सांगितलंय की भगवंतानी डोळे मिटून घेतले. डोळे का मिटले? लहान बाळ कधी आईच्या अंगावर पिताना डोळे मिटत नाही, डोळे उघडे पण ठेवत नाही शास्त्राप्रमाणे. डोळे याकरता मिटत नाही, झोप लागली तर गिळणार कसं दूध. आणि डोळे याकरता उघडे ठेवत नाही, एकाग्रता होत नाही.
शंकराचार्यांनी ती समाधी सांगितली. बाळाची दूध पिताना जी अवस्था असते ती असू देत आपली ध्यान करताना, म्हणजे समाधी लागताना, असं आचार्यांनी उदाहरण दिलंय. बरं, पण इथे मात्र कृष्णाने घट्ट डोळे मिटून घेतले. याची एकूण 26 कारणं टीकाकारांनी दिलीत. 26 का डोळे मिटले कृष्णाने? या कारणाने डोळे मिटले, या कारणाने डोळे मिटले, या कारणाने डोळे मिटले, या डोळे मिटत नाहीत पण मिटले. 26 कारणं मी सांगणार नाही, नाही तर तुम्ही डोळे मिटून घ्याल. पण एक 2-4 कारणं सांगतो. पहिलं कारण, डोळे मिटून भगवंतानी शंकरांचं स्मरण केलं. सांगितलं, देवा तुम्हाला इतका अनुभव आहे, असा आहे जे घेण्याचा ज्याचा अनुभव आहे त्याला आठवावं ते घेण्याची वेळ आली तर. म्हणजे विषाबद्दल म्हणतोय मी. शंकरा, प्रभो, कैलासनाथा, तुमच्या एवढा महान कोणी नाहीये. अमृत प्यायला आम्हाला सगळ्यांना तुम्ही देवतांना का संधी दिलीत? कारण तुम्ही विष प्यालात म्हणून. समर्थ म्हणाले, सगळ्या देवांच्या मध्ये शंकर श्रेष्ठ का? इतरांची महती शंकरा खालती, वाचविली क्षिती दास म्हणे. म्हणून देवा जमेल ना मला विष? शंकर ढोलायला लागले कैलासावर. देवा काय म्हणे, तुमच्या गेल्या अवतारातलं नाव घेऊन मी विषापासून तरलो. कृष्णाचा आधीचा अवतार कुठला? रामराय. ते रामनाम मी घेऊन मला विषाचा प्रभाव बंद झाला. आता तुमचा फक्त कॉस्ट्युम बदललाय, तुम्ही अवतार बदललाय, तुम्ही तेच आहात. तुमच्या नामाने जर विषाचा त्रास बरा होतो तर तुम्हाला काय विष करणार आहे? घ्या हो, मला अनुभव आहे, काही होत नाही म्हणले. असा विचार करा, लहानपणी ती पोलिओ डोस द्यायला आलेली डॉक्टर आहे, असा विचार करा. ते थोडी गंमत. पहिलं कारण, त्यांनी शंकरांचं स्मरण केलं. दुसरं कारण, त्यांनी पूतनेचा विचार करायला सुरुवात केली की या जन्मी पूतनेने हरिवदन पहा, या पुण्य केले न काही. म्हणून श्रीहरी तो पूतनेच्या गत जन्मात वाकून पाही. पाठीमागच्या जन्मामध्ये वाकून पाहतो. एखादी गोष्ट आठवली नाही की आपण डोळे मिटतो की नाही? काय बरं असं करतो की नाही आपण? किंवा ही मुलं पेपर लिहिताना तोंडात पेन घालून लिहिताना, पेपर लिहिताना, प्रश्नपत्रिका सोडताना होतं की नाही? तसं. आणि आठवले, हा रे हा, काल मी वामन होऊन आलो त्यावेळेला मला भिक्षा वाढायला जो बली आला, त्याची पत्नी विंध्यावली आली, तिचं लग्न जिचं ठरलं होतं अशी रत्नावली उर्फ रत्नप्रभा नावाची मुलगी पण पुढे आली तिथे. आणि तिनं गुटगुटीत अशा वामनाला पाहिल्यावर तिला असं वाटलं की अरे किती गोड आहे, याची आई किती भाग्यवान, गुटगुटीत बाळाला जवळ घेणारी आई किती छान असेल, मला असा मुलगा होईल. तिनं भगवंताबद्दल वासना धारण केली आणि थोड्या वेळानं भगवंतानं त्रिविक्रम रूप धारण केलं आणि बलीला आपल्या पायाने असा सुतल लोकापर्यंत दडपत नेला. रागावली पोरगी, असेल भगवंत त्याच्या घरी, माझ्या बाबांना त्रास देणारा हा कोण, याला विष देऊन मारून टाकला पाहिजे. 2 वासना भगवंताबद्दल तिनं धारण केल्या. याला स्तन्य पाजता येईल का मला, आणि याला विष देता येईल का? भगवंतानी दोन्ही एकत्रच, 2 सिम कार्ड एकत्र म्हणतो की नाही, दोन्ही एकत्रच करून टाकलं. म्हणून नेहमी समर्थ म्हणाले, वासना वाईट ठेवली तरी चालेल किंवा चांगली ठेवली तरी चालेल, पण ती देवाबद्दल ठेवा, ती बाकी कोणाबद्दल ठेवू नका. मना वासना वासुदेवी वसोदे. भयानी कंस कुणामध्ये एकाग्र झाला होता? भयानी तो कुणाचा विचार करत होता? बोला कंस, कृष्णाचा. द्वेषाने कोणाचा विचार करत होता शिशुपाल? कृष्णाचा. प्रेमानं या गोपी कुणाचा विचार करत होत्या? कृष्णाचा. तुम्ही काय साधन वापरता त्याचा काही संबंध नाही, तुम्ही त्याच्याशी विचारात निगडीत आहात ना. वैर केलं तरी चालेल पण त्याच्याशी करा. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाऊगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. हे कारण आहे होय. बर, तिसरं कारण त्यांनी सांगितलं की डोळे मिटून भगवंतानी विश्वकर्म्याला ऑर्डर दिली की मी तुला म्हणलो होतो माझ्या 2 माता या जन्मी असणार आहेत, देवकी आणि यशोदा, आणि त्यांच्याकरता वैकुंठामध्ये माझ्या घराजवळ मी जिथे राहतो क्षीरसागरावरती, तिथे वैकुंठ लोकामध्ये सलोकता मुक्ती द्यायची मला देवकीला आणि यशोदेला. तर म्हणलो होतो ना, तो म्हणला त्यातलं एक घर तयार आहे, अजून एक घर बांधता येईल का? तो म्हणला होईल की. 3 माता आहेत का? हो. 1 माता लगेच पाठवतोय. म्हणले कुणाला? देवकीला यशोदा. नाही, त्यांना वेळ आहे अजून. मग माझी थोड्या वेळापुरती झालेली आई
नाटकात झालेली आई, पण त्या आईला मी लगेच पाठवतोय आणि तिला सलोकता नावाची आणि समीपता नावाच्या 2 मुक्ती दे. अहो, ज्ञानोबांनी या प्रसंगाची नोंद ज्ञानेश्वरीत केली आहे. देवा, तुझे औदार्य नेणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्र अपात्र, जे कैवल्य ऐसे पवित्र ते वैरी आहे तिथले. तू वासनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू केला पूतने, जी विषाचे निस्तनपाने मारू आली. इथे परीक्षितीने प्रश्न विचारलाय, महाराज यशोदेचं प्रेम कुठं, देवकीचं वात्सल्य कुठं, आणि हिचा द्वेष मत्सर भाव कुठं, पण तिघींना एकच. होय, शुकदेव म्हणाले तुम्ही त्याला समर्थ म्हणता, पण आम्हा संतांच्या दृष्टीनं, आम्हा परमहंसांच्या दृष्टीनं एका बाबतीत तो असमर्थ आहे. तो सुद्धा असमर्थ आहे. कुठल्या बाबतीत? त्याच्यापर्यंत गेलेल्यांचं अकल्याण करण्याच्या बाबतीत तो असमर्थ आहे. जसं हिमालयात किंवा बर्फाच्या मोठ्या प्रदेशात तुम्ही गेलात की तो बर्फ तुम्हाला उकडण्याच्या बाबतीत, उकडवण्याच्या बाबतीत, उष्णता देण्याच्या बाबतीत असमर्थ आहे. भरपूर तुम्ही अग्नी पेटवलात की तो अग्नी तुम्हाला थंडी देण्याच्या बाबतीत असमर्थ आहे, कारण त्यांचा तो गुण आहे. तसा कल्याणाना निधान असणारा भगवंतापर्यंत तुम्ही कुठल्याही दृष्टीनं गेलात, द्वेषाने जा, मत्सराने जा, कामाने जा, क्रोधाने जा, कशाने जा, तो कल्याण रूप आहे. त्यामुळे तो काय देतो? कल्याणच देतो. काय हे शुकदेवांचं सामर्थ्य हो, त्याला असमर्थ म्हणा, पण तोही डोलतो. वा वा. आणि झालं, मुखाद्वारे पहिल्यांदा काय केलं त्यांनी? विष तर खाऊनच घेतलं. विषरस अवघा, विषरस अवघा प्राशन करुनी, विषरस अवघा प्राशन करुनी, विषरस अवघा प्राशन करुनी, भूमीवरी पाडी तयाची, भूमीवरी पाडी गरगरा, नेत्राते फाडी गरगरा. व्याकुळ होऊनी पूतनातई, व्याकुळ होऊनी पूतनातई, किंकाळी फोडी मोडिली, दुष्टेची खोडी मोडिली, दुष्टेची खोडी मोडिली, दुष्टेची खोडी. आणि सुरुवातीला तिला वाटलं आता मरून पडेल. कुठलं आलंय हो? भगवंतानी विषयी प्राशन केलं आणि त्यानंतर प्राण ओढायला सुरुवात जेव्हा केली आणि मग मात्र तडफडायला लागली. सा मुंच मुंच आलमिती प्रभाषिणी. सा म्हणजे ती म्हणाली मुंच मुंच, सोड 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 सोड. भगवान म्हणले नो, आधी मी धरत नाही, धरलं तर सोडत नाही. लक्षात ठेवाल, आधी खरा परमार्थ आवडता आवडत नाही. खरा सच्चा परमार्थ माणसाला नाही आवडत. परमार्थाच्या नावाखाली तो जे बरंच काय करत असतो ते त्याला आवडत असेल, पण खरा परमार्थ अवघड या करता आहे, कारण तो आवडत नाही. परमार्थाला जे शाप आहे त्यातला पहिला शाप आहे, खरा परमार्थ माणसाला आवडत नाही. त्याला अवडंबरच आवडतं, त्याला चमत्कार आवडतात. आणि जर खरा परमार्थ आवडायला लागला तर इतर अवडंबर आवडणं बंद होतं. 2 न्याय सांगितलेत, एक मर्कट न्याय आणि एक मार्जार न्याय. भक्तीचे 2 न्याय आहेत. न्याय म्हणजे पद्धती. माकडाच्या पिल्लानी माकडिणीला धरलेलं असतं बघा, किती वर्ण वर्ण उडान पडत नाही ते बाळ. हा म्हणतात मर्कट न्याय. पण काही वेळा असं घडलेलं आहे की फार मोठ्या झाडावरून उडी मारताना पिल्लू सावध नव्हताना एकदम पटकन काहीतरी आवाज आला म्हणून तिने सिंहाचा गर्जना म्हणून उडी मारली, पिल्लू खाली पडलं. अशा एक्सेप्शनल अपवाद म्हणून काही केसेस आहेत.
की पिल्लू खाली पडतं. आपण जेव्हा देवाला धरतो ना तेव्हा क्वचित प्रसंगी पडू शकतो. किती घट्ट धरायचा प्रयत्न करा. दुसरा मार्जार न्याय. मांजर जे असतं ना, मांजरीला पिल्लं झाली की ती सारख्या जागा बदलते त्याचे डोळे येईपर्यंत, नाही तर बोकाच खाऊ शकतो त्या पिल्लानं. पण मांजरीच्या दातातनं जेव्हा ती घेऊन चालली, किती उंच उड्या मारते ती, पण कधी मांजरीच्या दातातनं ते पिल्लू पडत नाही. भगवंत सद्गुरू जेव्हा तुम्हाला धरतात ना, भगवंत जेव्हा तुम्हाला धरतो, म्हणून देवाला म्हणावं, देवा मरकट न्यायाने मला तुझ्यापर्यंत नाही यायचं रे, मार्जार न्यायाने तू मला धर. शुद्ध परमार्थ घडू देत मला. परमार्थाच्या नावाखाली आवडंबर नको. पॅकिंग नुसतं चांगलं चांगलं, आतमध्ये काहीच नाही नको. शुद्ध परमार्थ मला जमू देत. आणि ही जर आपण तळमळीनं प्रार्थना केली तर भगवंताला हीच तर आवडते प्रार्थना. त्याला नाटक वरवरचं नाही आवडत. आपल्याला दंभ आवडतो का सांगा ना. खोटारडेपणानं आपल्याला कोणी चांगलं चांगलं म्हणलं आवडेल, मग तेच त्याला आवडणं. त्याचं तसंच आहे ना. भगवान म्हणले नो, आता नाही सोड, आलीच ना माझ्यापर्यंत, आता डायरेक्ट तिकीट कन्फर्म वैकुंठ. आणि मूळ रूपात प्रकट झाली. थरथर थरथर मोठी, ती भयानकच होती. ब्युटी पार्लरला जाऊन आली होती त्यामुळे जरा, आणि धावत धावत बाहेर आली असं वर्णन आहे. आणि मूळ स्वरूपात प्रकट झाल्यावर धाडकन पडली. कितीतरी शेकडो झाडांचं तिच्या अंगाखाली पीठ झालं असं वर्णन केलं त्याने. इतकी भयंकर. आणि आता घाबरले लोक. यशोदा तर बेशुद्ध पडायची वेळ आली. आपल्या बाळाला खरचटलं तर काय होईल, आणि असं भयंकर संकट आलंय काहीतरी. एकदम घाबरली. ते म्हणले, अहो ताई थांबा जरा, इतकी बेशुद्ध व्हायची घाई पडू नका, कुठे बाळ शोधू नये आम्हाला. आणि मग बाळाला शोधलंय. पोटाला शिड्या लावल्या असं वर्णन आहे. पोटाला अशा शिड्या लावल्या आणि वरती पाहिलं, कारण अंगाखाली जर असेल तर संपलंच, कारण इतकं जडच्या जड ते पीठ झाली, झाडांची पीठ झाली असं आहे. म्हणजे बारीक चुरा झाला पिठा या झाडांचा. पण पाहिलं तर भगवान पोटावर खेळत होते. छोटस बाळ 6 दिवसाचं खाली आणलं आणि गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजस अर्भकात. छानपैकी गोमूत्रानं आंघोळ घातली. त्यांना कसं काय माहिती गोमूत्र हा यार अँटीबायोटिक आहे, कोणास ठाऊक बुवा. पण आज विज्ञानाला कळायला लागलं की शुद्ध गाईचं जे मूत्र आहे, गोमूत्र जे आहे ना, ते चांगल्या प्रकारचं अँटीबायोटिक. तुम्ही ठेवा, ते कधीही खराब होत नाही बघा. तुम्ही महिनाभर पाणी भरून ठेवा, त्यात आळ्या होतात, पण गोमूत्र कायम चांगलं असतं. नवे गोमूत्र तुम्ही घरामध्ये शिंपडलं की त्याच्या वासाने आकाशामध्ये तरंगणारे अनेक वाईट बॅक्टेरिया असतात ना, विषाणू, ते मरतात. म्हणून गोमूत्र शिंपडा सांगतात. गुजरात मधल्या एका कंपनीने याचा पेटंट मिळवलाय. गोमूत्रामध्ये सुवर्ण सापडलाय. आपण पाहिला असेल, गेल्या वर्षी मोठा त्याचा लेख आला होता, आपण वाचला असेल. आणि अशा सुंदर पद्धतीने, छान पद्धतीने त्याला आंघोळ घातली आहे छानपैकी. आणि आता वसुदेव गावाला गेला होता, मथुरेला गेला होता तो पैसे भरायला. तो परत आला आणि त्यांनी घरी आल्यावर यशोदेला सांगितलं, मला हे संकट येणार आहे. हे नंदाने तिथे, नंद, चुकून मी वसुदेव म्हणलो. वसुदेवाला भेटून तो नंद परत आला. मथुरेमध्ये गेला होता तो शेतसारा पैसे वगैरे भरायला. तो वसुदेवाला भेटून नंद आला. वसुदेव म्हणला, तू इथे का आलायस? तुझ्या मुलावर खूप संकट येणार आहे, तू इथे कसा काय? आणि घरी आल्यावर तो पाहतो तो खरंच संकट आलेलं. वसुदेवाच्या या नंदाच्या मुखामध्ये श्लोक ठेवलाय. तो सांगतो, मी एका योग्याला भेटून आलो असं मला वाटतंय. काय मला त्याने तिथे सांगितलं. आणि आता हिचं ते प्रेत आहे, मरून गेली ती, धाडकन कोसळली आणि मरून गेली, गतप्राण झाली. तिला दोऱ्या बांधल्या आणि ओढत 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 त्या यमुनेच्या तीरावरती आणलं. आणि भरभरून आता त्याला चिताबिता कोण रचणार? इतकी मोठी होती ती, तिला चिता रचायची वेळ म्हणजे त्याची चिता रचायला लागेल रचणाऱ्याची. म्हणून जी मिळतील ती लाकडं, पानं, कोरडी काय जे आहेत ती वाळलेली तिच्या अंगावर घातली आणि तिला अग्नी दिला. आणि अग्नी दिल्यावर आता मांस जळायला लागलं, केस जळायला लागले, हाडं जळायला लागली की दुर्गंध सुटतो. पण पूतनेच्या अंगाचा चंदनापेक्षा 100 पटीनं चांगला सुगंध सुटला असं वर्णन केलं त्यांनी. का? मरताना कुणाचा स्पर्श झाला होता? कृष्णांचा. हेतू काही असू दे, ज्या जीवनाला भगवंताचा स्पर्श झाला त्याचं जीवन असं सुगंधी होतं असं सांगितलं त्यांनी. आणि मग त्या बाळाकरता, बाळाला काही होऊ नये म्हणून
अनेक सुंदर सुंदर श्लोक म्हटलेत त्यांनी. दशमस्कंधातल्या 6व्या अध्यायातले 22 ते 29 श्लोक जे आहेत ते बालरक्षा कवच म्हणून आहेत. लहान बाळाचं जसं आपण रामरक्षा म्हणतो ना, शिरोमे राघव पादू भालंद शरदत्माजा, तसे हे कृष्णांचे आपण मुद्दाम का सांगून ठेवलं, आपल्या घरी भागवत असेल किंवा मोबाईलवर डाउनलोड करून घेता येईल. त्यातला 10वा स्कंध 6वा अध्याय श्लोक क्रमांक 22 ते 29 रोज म्हणावेत. एक 7-8 श्लोक फक्त आहेत. म्हणजे काय होतं, आपल्या बाळाचं रक्षण होतं. आपल्या बाळाला जवळ घेऊन हे म्हणता येईल, कारण कृष्णांकरता या गोपींनी म्हटल्याचा उल्लेख इथे ते आलं इथे स्तोत्र. आणि आता ते बाळ आता लहानाचं मोठं होत आहे, त्याचं नाव ठेवायचं आहे. पण तत्पूर्वी आपण एक नाव ठेवूया ना, त्याचं नाव घेऊया त्याचं बाळाचं, आणि मस्तपैकी पुढच्या कथानकाला आरंभ करूया. छान बसा आणि माझ्या पाठोपाठ नाव घ्या, अशी आपल्याला प्रार्थना. हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, वनमाली मुरली धारी, बोला वनमाली मुरली धारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, नित नित कर माखन चोरी, नित नित कर माखन चोरी, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण, हरि नारायण हरि ओम. नमः
नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. भगवान 12 दिवसाचे होत आहेत. त्यावेळेला वसुदेवाने त्यांना मुद्दाम इकडे पाठवलंय, नंदाकडे जा, माझ्या मुलाचं नाव ठेवा. गर्गाचार्यांना वसुदेव सांगतो, माझा मुलगा गोकुळात आहे, आपल्याला माहिती आहे, त्यांना काही सांगू नका तुम्ही, पण त्या मुलाचं नाव तुम्ही ठेवावं असं मला वाटतंय. युक्तिप्रयुक्तीनं ते येतात, कारण कंसाला कळता कामा नाही. काही राजकारणातल्या गोष्टी असतात, सगळं सगळ्यांना कळता कामा नाही. आणि तिथे आल्यानंतर दोघांची नावं ठेवली आहेत. पहिलं नाव ठेवलंय ते, वर्ष झालं तरी त्याला बाळच म्हणत होते, बाळा बाळा बाळा, म्हणून रोहिणी पुत्राचं नाव ठेवलंय. सगळ्यांना एकत्र करेल आणि रमवेल म्हणून संकर्षण उर्फ राम. पण नुसता राम नाही, येतो अत्यंत बलवान आहे म्हणून बलराम. बलभद्र भगवान की जय. आणि यशोदेच्या पुत्राला मात्र मांडीवर जेव्हा घेतला तेव्हा गर्गाचार्यांचे डोळे पाणावले. गर्गाचार्य नावाचे ऋषी त्यांचे कुलपुरोहित आहेत बरं का. पूर्वीच्या काळी प्रत्येक कुळाचे म्हणून एक गुरुजी असायचे. तसे फॅमिली डॉक्टर असतात, तसे फॅमिली गुरुजी. इंग्रजांच्या आगमनानंतर आणि आत्ता काही वर्षानंतर आपण ते बंद करून टाकलंय अनेक घराण्यामध्ये, आणि त्याचा परिणाम आपल्या पाठीशी फिक्स असा कोणी गुरुजी नाहीये. पुन्हा जर आपली संस्कृती स्थापन करायची असेल तसं रामांच्या पाठीशी वसिष्ठ पिढ्यानपिढ्या होते, तसे आपल्या घराण्याच्या पाठीशी कोणीतरी गुरुजी असतील याची व्यवस्था करा. परीक्षा घ्या त्यांची. परीक्षा म्हणजे त्यांना विचारा, बुवा आम्हाला असं 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 असं. मी खरं सांगतो आपल्याला, महाभारतात ही कथा इतकी सविस्तर आली. महाभारतामध्ये पांडव सारखे दुःखात आहेत, सतत दुःखात. एक प्रसंग असा आला, गंगा तीरावरती आंघोळ करायला गेले पांडव, आणि चित्रसेन नावाचा गंधर्व आलेला होता. आणि चित्रसेन गंधर्वांनी सांगितलं, ही गंधर्वांची आंघोळीची वेळ आहे, तुम्ही मानवाने आंघोळ करायची नाही. अर्जुनाने सांगितलं, वेळ काही नाही, आणि युद्ध झालं दोघांचं. आणि चित्रसेनाला त्यांनी बंदी केला आणि धर्मराजासमोर आणला. दोनदा प्रसंग घडलाय. धर्मराजाने अर्थातच सोडवला, अरे ते गंधर्व आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा उच्च योनी, देवतांची योनी आहे ती. क्षमा मागितली. मग अर्जुनाला विचारलं, तूच का भांडलास माझ्याशी? माझं बरोबर होतं ना? ते म्हणले, बरोबर आहे, संध्याकाळची ही वेळ जी गंधर्वांच्या आंघोळीची आहे, पण गंगेवरती वेळ नसते. गंगा हे पवित्र स्थळ असतं, एक पवित्र नदी, की तिथे वेळ नसते. तिथे कधी कुणी आंघोळ केलेली चालणार आहे? तुम्ही खाली करा, आम्ही वर करतो किंवा उलट. पण इतका मोठा तीर आहे आमच्यावर, असं कशाला म्हणायचं? म्हणून मी भांडलो, म्हणला मी धर्माकरता भांडलो. आणि चित्रसेनानं क्षमा मागितली. आणि चित्रसेन मग मैत्री झाली त्यांची. हे मोठी माणसं असतात ती अशी खुन्नस बिन्नस ठेवणारी हलक्या वृत्तीची नसतात. एका मिनिटात दोस्ती होते त्यांची. तेवढ्या मुद्द्याशी मुद्दा असतो त्यांचा. हे बरोबर नाही तुमचं, जमलं विषय. वर्षानुवर्ष त्यांचं आमचं गेली 20 वर्ष असं आहे. काही परमार्थ कळला नाही मला. मोठ्या माणसांचं एखाद्या मुद्द्याबद्दल असतं, हे चुकीचं आहे असं. आणि मग चित्रसेनानं उपदेश केलाय. महाभारत एवढ्या करता मी परवा म्हणालो की महाभारत आहे का? आपल्याला वाटतं महाभारत हा नुसता ते कौरव आणि पांडवांचं युद्ध नाही होत. त्याच्यामध्ये इतक्या नीती आहेत, इतक्या आयडियाज आहेत, इतक्या युक्त्या आहेत. 1,00,000 श्लोक व्यासांचे काय असेच असतील का? ज्ञानोबा उगाच म्हणतील का, जे नसे त्रिजगती ते जे नसे महाभारती ते नसे त्रिजगती, अशी ज्ञानोबांची होती. गीतेवर टीका करताना सुरुवात करतात ते की महाभारत असा ग्रंथ आहे की त्यात सगळं आहे. चित्रसेनाने सांगितलं, पांडवांनो कायम तुम्ही दुःखात राहणार. वडील गेले, ऋषीमुनींनी आणून पोहोचवलं तुम्हाला इथे भीष्मांकडे.
भीमाला लाडू खायला, विषाचे लाडू खायला घालण्यापासून घरामधला वनवास सुरू झाला की नाही? तो वनवास संपला, घरातला वनवास सुरू झाला. किती त्रास दिला तुम्हाला दुर्योधन इत्यादिकांनी. त्यानंतर वारणावतामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला की नाही तुम्हाला? फक्त त्रास त्रास आणि त्रास. धर्मराजाने प्रश्न विचारला का? याचं कारण तुम्हाला कुलपुरोहित नाही आहेत, गुरु नाही आहेत तुम्हाला, म्हणून हे दुःख आहे तुमच्या जीवनात. मग याने विचारलं मी काय करू? आता तुम्ही तिकडे निघालेले आहात, कामपिल्य नगरी पांचाल नगरीला निघालेले आहात. त्याच्या अलीकडे धौम्य नावाचे मुनी आहेत, त्या धौम्यांचा अनुग्रह घ्या, गंडाबंधन करा, तुमच्या कुळाचे त्यांना गुरु म्हणून नेमा, म्हणजे तुमची दुःख कमी होतील. आणि ते धर्मराजाने केलं. आणि आयुष्यभर धौम्य मुनी त्यांच्या पाठीशी, जसे वसिष्ठ रामांच्या पाठीशी राहिले तसे धौम्य मुनी अखंड पाठीशी राहिलेत. हे ह्या आयडिया आहे. तो कोण आहे माझ्या पाठीशी असे गुरुजी? बर, वेद ज्याच्या शरीरात राहतो ना तो पुण्यवान असतो, हे लक्षातच ठेवा. वेदाक्षर घडे जासी तो जाणावा पुण्यराशी. म्हणून ठरवावं माझ्या पाठीशी कोण गुरुजी आहेत. शहानिशा करा. शहाजी महाराजांनी परीक्षा घेतली आणि मग शिवाजी महाराजांकडे पाठवलंय गुरुजींना, 2 गुरुजींना. केशव पंडित आणि उमाजी पंडित नाव आहे. त्यांना विचारा, असं नाही ना, असं नाही ना, तुमच्या याच्यात बसवून घ्या, तेही तुम्हाला तुमची परीक्षा घेतील. असं नाही की तुम्हीच फक्त वन साईड परीक्षा. आणि मग सांगायचं आमच्या घराची जबाबदारी तुमची, आमच्याकडे गणपती बसवायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मित्राला पाठवा, ते तुम्ही बघा. असं जेव्हा फिक्स होतं ना, तेव्हा आपोआपच भगवंताच्या व्यवस्थेप्रमाणे ती जबाबदारी त्यांच्याकडे जाते. असो, याचा विस्तार मी किती करू शकतो, माझा फक्त तळमळीचा भाग लक्षात घ्या. पुन्हा आपल्या भारतीय हिंदू धर्माचा प्राण स्थापित व्हावा. नुसता वरवर आपण बांधतोय हो सगळं, पण प्राण स्थापित व्हावा या तळमळीने मी बोलतोय. आणि तो प्राण हा आहे. गर्गाचार्य हे यांचे यादव कुळाचे पुरोहित आहेत आणि म्हणून त्या बाळाचं नाव ठेवायला आलेत. आणि कृष्णाला बाळ मांडीवर घेतला आणि डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांना वाटलं इतके दिवस मी पुरोहित पण केलं, त्याचं पुण्य फळाला आलं. आणि सांगतात ते, यशोदे याचं नाव नाही ठेवता येणार, नंदा याचं नाव नाही ठेवता येणार. नंद म्हणाला का नाही ठेवता येणार, मी देऊ का तुम्हाला नावं 10-12? ते गुगलवर सर्च केले की आहे. असं नाही आहे. तुमच्या घरात मूर्ती आहे का म्हणाले, देवघर आहे ना, त्यात मुख्य मूर्ती कोणाची आहे म्हणले, नारायणाची आहे. मग त्याचं नाव तू ठेवलंस का म्हणले, नाही म्हणले, माझा जन्म व्हायच्या आधीपासून ती मूर्ती आहे. मग तुझ्या वडिलांनी नाव ठेवलं का, नाही म्हणले. तसं काही ते म्हणले नाही, तो पिढ्यानपिढ्या मूर्ती आहे, ती पिढ्यानपिढ्या आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आधीपासून तो आहे. म्हणले आपल्या आधीचा जो आहे त्याला आपण काय नाव ठेवणार. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, या जगात असा कोणीही मनुष्य झाला नाही की ज्यानं बापाचं बारसं पाहिलेलं आहे. बापाचं बारसं पाहिलेला मुलगा जन्माला आलाय का म्हणले, काय नाव ठेवणार त्याला. ब्रह्मांड नायक पती तव बाळ झाला, आज्ञेत जा रवी शशी असती त्रिकाळा. सूर्य ज्याला विचारून उगवतो आणि चंद्र ज्याला विचारून मावळतो, सगळी ब्रह्मांड आकाशामध्ये तरंगतायत. असा अनंत कोटी ब्रह्मांड नायक. भीषस्मात् वातः पवते भीषोदेति सूर्यः. नमस्कार, स्वागतम. या सगळ्यांच्याकडून मनापासून स्वागत. एका वाक्यातच स्वागत करतो. हे टिकावं असं वाटत असेल तर अशा लोकांना निवडून द्या, बस. समर्थांनी आयुष्यभर वैयक्तिक पातळीवर मोक्ष मिळवला, पण समर्थांनी आणि त्यांच्या सगळ्या शिष्यांनी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभं केलं. गावोगावी जाऊन समर्थांचे रामदासी सांगायचे की शिवबा हा धर्माचं कार्य करायला आलेला भगवान शंकरांचा अवतार आहे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा. हे सगळे कीर्तनकार प्रवचनकार निस्वार्थ होऊन सांगायचे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळ्यात कमी पगार असताना सुद्धा
सगळे लोक त्यामध्ये सम्मिलित व्हायचे. औरंगजेबाकडे गेलो तर महिन्याला 15 रुपये पगार होता, आदिलशाकडे 12 रुपये पगार होता, पण शिवबांकडे तेवढा खजिना नव्हता. हा इतिहास सांगतोय मी आपल्याला. 3 रुपये फक्त शिवबा पगार देऊ शकायचे, पण जे निष्ठावान कार्यकर्ते शिवबांनी मिळवले ते शेवटपर्यंत टिकले. हे आपल्याला कार्य पुन्हा शिवाजी महाराजांचं उभं करायचं आहे. हे साहेब आपल्या साक्षीनं मी बोलतो. मी विषय सांगत होतो, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आल्यानंतर जे काही उभं राहतं कार्य ते पिढ्यानपिढ्या टिकतं. याचं नाव काय ठेवणार? आणि असं म्हटल्यानंतर झालं असं, सगळ्यांची समाधी लागली. हे ब्रह्मनिरूपण झालं ना, की हे सगळं विश्व निर्माण ज्यानं केलंय तो तुझा बाळ झालाय, असं शिवाजी आपलं, क्षमा करा, असं कृष्णांबद्दल बोलतायत गर्गाचार्य. आणि फार ज्यांची अंतःकरण शुद्ध असतात ना, त्यांना समाधी लागायला एवढंच एक टिचकी पुरते, त्याला फार निरूपण करावं लागत नाही. जसं खूप झोप आलेल्या माणसाला 5-10 मिनिटं कीर्तन पुरतं की नाही. बसला जय जय राम कृष्ण हरी राजा राम, अहो लागली समाधी. ह्याची दानं एका देवालाच प्रसाद मागतो तो. मी झोपेचं उदाहरण का दिलं? आपला अनुभव तो आहे. तसं या सगळ्या लोकांचा अनुभव इतके पवित्र होते. होय, स्वतः आनंद, यशोदा, त्यांच्या घरातले गडी, सेवक इतके पवित्र, आपलं काम मनापासून करणारे, चित्त शुद्ध असणारे. त्यामुळं ब्रह्मांड नायकपती तव बाळ झाला. कृष्ण हा ब्रह्मांडाचा नायक आहे. विश्व निर्माण ज्या मटेरियलपासून झालं, ज्या मूलद्रव्यापासून झालं, ते परब्रह्मतत्व प्रत्यक्षात तुमचा मुलगा आहे. हे ज्या क्षणाला सांगितलं, समाधी लागली. हो, यशोदेची समाधी लागली, नंदाची समाधी लागली. अहो ते गडी लोक होते ना, ते फळं केळं आणि ते सगळ्या वस्तू देणारे, त्यांची समाधी लागली. गर्गाचार्यांच्या मांडीवरचं ते बाळ असे हातपाय असे असे करतंय. कृष्ण भगवान विचार करायला लागले, समाध्या लावायच्या होत्या तर मला इथं कशाला बोलावलं? मी जो सगुणात आलोय तो तुमच्याकडनं लाड करून घ्यायला आलोय, लोणी खायला आलोय, मज्जा मज्जा करायला आलोय. अरे मग नाही तर मी निर्गुणात चांगलाच होतो ना, कशाला आलोय मी? म्हणून भगवंतांनी काय केलं, आपल्या 3 प्रकारच्या माया आहेत. भगवंताच्या मोहित करणाऱ्या 3 प्रकारच्या पॉवर्स आहेत बरं का. एक स्वमोहिनी माया, म्हणजे स्वतःला कधीतरी मोहित करून घेतो. राधा, सीता ह्या त्या आहेत. सीतेची आठवण करून रामराय रडतात, राधेची आठवण काढून कृष्ण रडतात. रडू शकतो का तो? दुःखी होऊ शकतो का? नाही. पण कल्पित द्वैत आहे. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, असं भक्ती रसायनामध्ये म्हटलंय तसं. दुसरी माया विमुख जनमोहिनी माया, म्हणजे भगवंत चांगल्या कार्याच्या पेक्षा विरुद्ध जे लोक असतात ना, त्यांच्या बुद्धीवर कार्य करणारी माया जी असते भगवंताची, ती पॉवर आहे. तिला म्हणायचं विमुख. म्हणजे दुर्योधन आहे, दुःशासन आहे, पुष्कळ लोक ते. हो, पुष्कळ लोक होते. म्हणजे शकुनी काय वेडा होता का? केवढा बुद्धिमान होता, पण त्याला कृष्ण भगवंतही कळलं नाही. जे भीष्माला कळतंय, जे धर्मराजाला कळतंय, जे सुदामदेवासारख्या साध्या ब्राह्मणाला कळतंय, ते त्या याला का कळलं नाही? त्यांच्या बुद्धीवर काम करणारी माया जी आहे ती विमुख जनमोही माया आहेत. आणि असे लोक नेहमी एकत्र येतात बरं का. 22. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपण एकटे असलो तरी जमलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. हरदासाची कथा मूळ पदावर. विमुख जनमोहिनी माया. दुर्योधनाला कधी वाटलं नाही हो कृष्णाला नमस्कार करावा? का नाही शकुनी मामाला वाटलं? विचार करून बघावा यांचा. त्यांना प्रेरणाच तशी नाही. आणि तिसरी स्वजन मोहिनी माया, आपल्याच लोकांना ओळखू देत नाही. जसं श्रीखंड्या रूपांमध्ये पाणी भरलं नाथांकडे, भगवान गोपाल कृष्णांनी आपण कथा ऐकतो ना एकनाथ महाराजांची, नाथ साक्षात्कारी आहेत, तरी हा गडी माझ्याकडचा भगवंत आहे हे ओळखू दिलं नाही. हो का? ओळखलं असतं तर नाथांची संगती सुटली असती. म्हणून नाथांच्या सारख्या सुद्धा साक्षात्कारी महापुरुषाच्या बुद्धिपटलावरती कार्य करणारी आवरण, असं आवरण येतं आणि कळत नाही नेमकंच आहे ते. तशी माया भगवंतांनी सोडली. आणि स्वजन मोहिनी मायेला जेव्हा सोडलं त्या क्षणाला एकदम यशोदा जागी झाली. आणि तिला वाटलं हे ऋषी मुनी सगळे ब्रह्म 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 सारखं परमात्म्याबद्दल बोलतात. गाय म्हणजे ब्रह्म, दगड म्हणजे ब्रह्म, झाड म्हणजे ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म. छे छे छे, हे माझं बाळ आहे.
गुटगुटीत असं माझं ते गोड गोड मध्वमुनींचं पद आहे. माझं अछड ग माझं बछड, माझं अछड ग माझं बछड, माझं अछड ग माझं बछड ग. विकसित पंकज लोचन जाचे, विकसित पंकज लोचन जाचे, विकसित पंकज लोचन जाचे, विकसित पंकज लोचन जाचे. विकसित पंकज लोचन जाचे, विकसित पंकज विकसित पंकज लोचन जाचे. तेरना 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 विकसित पंकज लोचन जाचे. जननी म्हणे हे टिपडग, जननी म्हणे हे टिपडग, जननी म्हणे हे टिपडग. माझं अचड ग माझं बछड, माझं अचड ग माझं बछड, माझं. आणि गर्गाचार्यांच्या लक्षात आलं की आली जगदंबा आली आहे इथे. केव्हा तरी देवी भागवतातल्या पॉवर्स ऐका, म्हणजे लक्षात येईल आपल्याला आतून टॅकल करणारी, बुद्धीला, आपल्या इंद्रियांना, आपल्या विचारांना, आपल्या प्रेरणांना सुद्धा प्रेरणा देणारी, प्रेरणांना सुद्धा पुन्हा ऐका, प्रेरणांना सुद्धा प्रेरणा देणारी जगदंबा आहे. जसा निर्णय हवा असेल तशी जगदंबा प्रेरणा देते. दुर्दैवानं आपण हे अभ्यास कमी करतो म्हणून आपले निर्णय चुकतात. उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंबेची उपासना केलेली आहे आणि ती तुळजाभवानीची उपासना किती, म्हणजे काही प्रसंग आला तर महाराज जगदंब म्हणायचं, हे लक्षात ठेवा. ज्याच्या पाठीशी जगदंबा असते त्याचा कधी पराभव होत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. आपल्या जीवनात थोडी तरी जगदंबेची, कुलदैवतेची उपासना करा. एखादं स्तोत्र म्हणा, तिच्याकरता काहीतरी करा. ह्या प्रेरणा देते. कैकेयीला प्रेरणा कशी दिली बघा ना. तो दशरथ म्हणला मी मरून जाईन ग, विधवा होशील, चालेल पण भरताला राज्य द्या. कशा करता मी बोलतोय. ह्या रीड बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, की गर्गाचार्यांच्या लक्षात आलं, त्याच्यावरती विचार करतात ते परब्रह्माचा, म्हणजे ती शक्ती ज्याची आहे त्याचा विचार करतायत. लक्षात आलं भगवंतानी केलंय काम, ठीक आहे म्हणले, करतो आता माझा जॉब मी, एक 5 मिनिटात थांबूया. काय नाव ठेवूया बरं, याचं नाव ठेवायची ड्युटी दिली आहे त्याला. त्या गुरुजींना, गर्गाचार्य नावाच्या ऋषींना, ज्योतिषाचे मोठे अभ्यासक आहेत बरं गर्गाचार्य. गर्ग संहिता नावाचा ज्योतिषावरचा मोठा ग्रंथ आहे ॲस्ट्रॉलॉजीचा. आणि आजच्या वैज्ञानिकांनी मान्य केलेलं की असंच आहे. कुठला ग्रह काय निर्णय देतो, शुक्राचार्यांचा वेगळा आहे, भृगु संहिता वेगळा आहे. असो, मला आता त्यात जायचं नाही आहे. तर काय बरं याचं नाव ठेवू, नावामध्ये आपलं जीवन आलं पाहिजे बरं का. नाव ठेवलं विद्याधर आणि येन बरुदिल्ला, काही येत नाही त्याला. मी एरवी गंगाधर नावावर विनोद करतो पण आज नाही करणार, गंमत करू. त्यातनं मुद्दा सोडून गंमत नको, परत मुद्द्यावर या. जे नाव आपण ठेवतो ते चुकता कामा नये, लक्षात घ्यायला. यात सुद्धा आपलं शास्त्र आहे. एका मुलाचं नाव चुकलं ठेवायला, बरं नाव ठेवलं होतं अशोक, आडनाव मांडके, आजारी पडायचा. घडलेली घटना ऐका, म्हणजे आपल्याला याच्यावर विश्वास बसेल की ह्या किती महत्त्वाच्या विद्या आहेत. चुकीचं नाव ठेवल्यामुळं काय घोटाळा, सारखं आजारी, रोज आजारी. पुण्यामध्ये आले ते, आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी एक नित्यानंद स्वामी नावाचे शुक्रवार पेठेमध्ये आश्रम होता, त्यांच्याकडे आले. चांगले अधिकारी होते ते साधू. तर त्यांच्याकडे नेलं, म्हणले नाव काय, त्याच्याकडे पाहिलं, म्हणजे याचं नाव चुकीचं ठेवलं आहे तुम्ही. 7 वर्षाचा मुलगा होता, आजारी पडतो, सारखा आजारी पडतो, नाव चुकलं आहे, मग काय करायला पाहिजे, नाव बदलूया. 1 आठवड्यानी या म्हणले, याच्या बारशाची तयारी माझ्याच आश्रमात करतो. आणि त्या नित्यानंद स्वामींनी त्याचं बारसं मोठा पाळणा केला. 7 वर्षाचा मुलगा निजेल एवढा.
आणि अगदी व्यवस्थित बारसं केलं आणि त्या मुलाचं नाव, आपलं नाव त्याला दिलं, नित्यानंद माणके, डॉक्टर नितू माणके. आणि त्यांनी किती मोठं काम केलं आपल्याला माहिती आहे. त्यांच्या जवळचे पर्सनल, अगदी त्यांचे कलिग डॉक्टर बोरकर म्हणून आहेत गोव्याचे, त्यांनी मला सांगितलं हे, कारण ते आणि ते एकत्र काम करायचे. बरं, सांगायचं कारण असं की नाव चुकता कामा नये म्हणून ऋषीमुनींना बोलवावं. ही आत्या कधी घुसली मला माहिती नाही आहे, तिलाही बोलवा नाही असं नाही, पण कुणीतरी अधिकारी मुखातनं पहिलं जे कानात नाव जायला पाहिजे ते अधिकारी मुखातनं गेलं पाहिजे, पुण्यवान पाहिजे तो. आणि यांनी नाव ठेवलं, काय ठेवूया, अशी पर्सनॅलिटी आत्तापर्यंत झालेली नाही आहे. आणि एकदम एक धातू आठवला, जसं सोन्याची अंगठी बनते, तांब्याचे पदार्थ बनतात, लोखंडाचे पदार्थ बनतात, तसे आपल्या भाषेमध्ये धातूतनं नावं बनतात. प्रत्येक नावाला धातू आहे. तो धातू कुठला? कर्षयती किंवा कर्षती धातू आहे, आकर्षित करणारा. कर्षती म्हणून सगळ्यांना आकर्षित करेल असं नाव ठेवलं. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की. आता मला सांगा, कृष्णाचं आकर्षण सगळ्यांना आहे की नाही? शंकराचार्यांसारख्या केवलाद्वैत सांगणाऱ्या लोकांना कोण आवडतो? कृष्ण आवडतो. गीतेवर भाष्य लिहिलं आचार्यांनी. मध्वाचार्यांना कोण आवडतो? द्वैती लोकांना पण कृष्ण आवडतो. रामानुजांना आवडतो. अहो, गोपांना आवडतो, गोपींना आवडतो, राजकारणी लोकांना कृष्ण आवडतो. कारण काय कृष्णनीती आहे हो. सगळ्या जे गनिमी काव्य वगैरे आलेत ते कृष्णांच्या पासून आलेत, महाभारत कालानंतर आलेत. छत्रपती शिवाजी महाराज सातत्यानं लहानपणापासून महाभारत ऐकतात. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला वैयक्तिक जीवनावर रामचंद्र आणि शत्रूशी वागताना कृष्णनीती या दोघांचा प्रभाव जाणवेल. बरोबर बोलतोय ना मी? वैयक्तिक पातळीवर महाराज धुतल्या तांदळासारखे आहेत आणि शत्रूशी वागताना, औरंगजेबाशी वागताना रामासारखे नाही आहे, तिथे कृष्णासारखे आहेत. एखादा किल्ला घेतात आणि नंतर पत्र पाठवतात, तुमचा होता होय, मला वाटलं आदिलशहाचा होता, असू दे आता माझ्याकडे पत्र उपलब्ध आहेत. म्हणून ज्यांना पुढे जायचं राजकारणात त्यांनी राम आणि कृष्ण या दोघांचे आदर्श समोर ठेवावेत असं विधान करतो. कृष्णाचा हे नामकरण संस्कार झाला आणि याच्यावर पुष्कळ संकट येतात. त्या संकटावर तो मात कशी करतो ही कथा आपण चहा घेतल्यानंतर करूया. एक 15 मिनिटाचा ब्रेक आणि मग आपण परत एकत्र सम्मिलित होऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.